वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी आणि बोर्डसाठी असणारा 1 आवर 1 टॉपिक या सिरीजमध्ये आपण सुरू करतोय फिजिक्सचा सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. हा टॉपिक बोर्डसाठी आहे 4 ते 5 मार्कला. तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया. काय आहे बघूया. तर पहिल्यांदा टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतं. काय शिकायचं आहे आपल्याला की व्हॉट इज द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सरळ सरळ काय सांगितलंय, एक वेव्ह की ज्याच्यामध्ये तयार होणारा डिस्टर्बन्स हा त्या मीडियममध्ये ट्रॅव्हल करतो. कुठंपर्यंत, कुठल्याही डायरेक्शन, म्हणजे एका ठिकाणी तयार होणारा डिस्टर्बन्स हा ट्रॅव्हल करत 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 पुढे जाणार. कधीपर्यंत? कंटिन्युअसली ट्रॅव्हल करत राहणार, जोपर्यंत कुठला तरी ऑब्स्टॅकल किंवा कुठला तरी अडथळा त्याच्यासमोर येत नाही. काय सांगितलेलं आहे, अ वेव्ह इन विच डिस्टर्बन्स प्रोड्युस्ड इन द मीडियम ट्रॅव्हल्स इन गिवन डायरेक्शन कंटिन्युअसली विदाउट एनी डॅम्पिंग अँड ऑब्स्ट्रक्शन फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल, त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा ट्रॅव्हलिंग वेव्ह. आता एक्झाम्पल काय काय त्याचे, तर साऊंड वेव्ह हे प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, किंवा मग सांगितलेलं आपण वॉटरवरती तयार होणाऱ्या वेव्हज ह्या पण काय आहेत, प्रोग्रेसिव्ह वेव्हज आहेत. सो असे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत प्रोग्रेसिव्ह वेव्हचे. थोडक्यात लक्षात ठेवायचं की एका ठिकाणी तयार होणारा डिस्टर्बन्स जोपर्यंत कंटिन्युअसली पुढे 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 ट्रॅव्हल राहणार कंटिन्युअसली, त्याला आपण म्हणणार प्रोग्रेसिव्ह वेव्ह. पुढे याच्या प्रॉपर्टीज काय काय, तर ईच पार्टिकल इन मीडियम एक्झिक्यूट द सेम टाईप ऑफ व्हायब्रेशन. नीट समजून घ्या की समजा आता मी इथं बोलतोय, माझ्या मुखातून जे काही साऊंड वेव्हज निघतायत, हे साऊंड वेव्हज पुढे 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 ट्रॅव्हल करत जात असताना जो पहिला पार्टिकल आहे, तो पहिला पार्टिकल जे व्हायब्रेशन करणार आहे, साऊंड वेव्हज अशा प्रकारे व्हायब्रेट करत पुढे चालतात. पहिला पार्टिकल जे व्हायब्रेशन करणार आहे तेच व्हायब्रेशन सेकंड पार्टिकल, तेच व्हायब्रेशन थर्ड पार्टिकल, म्हणजे मीडियम मधला प्रत्येक पार्टिकल एकसारखे व्हायब्रेशन परफॉर्म करतील. सो each particle in medium execute same type of vibration. दुसरा, पार्टिकल्स व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजेच काय, तर साऊंड वेव्ह बद्दल बोलायचं झालं तर सपोज या ठिकाणी एक सोर्स आहे, या ठिकाणी साऊंडचा एक सोर्स आहे. ह्या सोर्स मधून ज्यावेळेस आवाज बाहेर पडतो, साऊंड बाहेर पडतो, तो इथे जे ह्या मीडियम मध्ये जे पार्टिकल्स आहेत, या पार्टिकल्सला पुढे पुश करतो. म्हणजे इथले पार्टिकल या डायरेक्शन मध्ये ऑसिलेट व्हायला लागतात. हे पार्टिकल पुढे जाणार. ज्यावेळेस इथला पार्टिकल या ठिकाणी पोहोचतो, इथं ऑलरेडी काही पार्टिकल्स आहेत, हे स्वतःची एनर्जी आणि मोमेंटम सेकंड पार्टिकलला पुढे ट्रान्सफर करतं. म्हणजे हे मग पहिला पार्टिकल जर एवढ्या जागेमध्ये व्हायब्रेट करतं, सेकंड पार्टिकल एवढ्या जागेमध्ये व्हायब्रेट करणार, थर्ड पार्टिकल या जागेमध्ये व्हायब्रेट करणार, अशा प्रकारे. सो लॉन्जिट्युडनल वेव्हज किंवा साऊंड वेव्हज अशा प्रकारे प्रोपोगेट करत पुढे ट्रॅव्हल करतात. पुढे आहे ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल्स ऑफ द मीडियम हॅव द सेम अँप्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. आता यांची जी मोशन आहे ती कोणती आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपल्याला माहिती आहे की एक असते मीन पोझिशन, दुसरे असते इकडे एक्स्ट्रीम पोझिशन पॉझिटिव्ह, आणि दुसरे असते इकडे अपोजिट साईडला एक निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता प्रत्येक पार्टिकलसाठी हे जे मीन आणि एक्स्ट्रीम मधलं डिस्टन्स आहे, म्हणजे त्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो, हे अँप्लिट्यूड सगळ्या व्हायब्रेशनसाठी कसं असणार, सेम असणार. त्याचसोबत प्रत्येकाचा टाइम पिरियड सुद्धा कसा असणार, सेम. म्हणजे एक व्हायब्रेशन कंप्लीट करायला लागणारा वेळ प्रत्येक पार्टिकलसाठी सेम असेल. टाइम पिरियड सेम आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी पण कशी असणार बाळांनो, सेमच असणार आहे. पुढची प्रॉपर्टी, त्यांचा फेज किंवा स्टेट ऑफ व्हायब्रेशन हा मात्र काय आहे, चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. बघा, टाइम पिरियड सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे, टाइप ऑफ ऑसोलेशन किंवा टाइप ऑफ व्हायब्रेशन सेम आहे, परंतु फेज जो आहे की कोणता पार्टिकल कोणत्या अवस्थेमध्ये व्हायब्रेट करतोय, कोणत्या स्टेटमध्ये व्हायब्रेट करतोय, म्हणजे त्याला आपण ऑसोलेशनमध्ये शिकलो होतं फेज असतं. हे फेज मात्र काय आहे, प्रत्येकाची वेगवेगळे असणार आहे. प्रत्येक पार्टिकलची फेज सेम असेलच असं नाही. नो पार्टिकल रिमेन्स परमनंटली ॲट रेस्ट. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कुठलाही पार्टिकल परमनंटली रेस्टला राहणार नाही. काय होणार सांगितलंय की पहिल्यांदा इथला जो पार्टिकल आहे तो या जागेमध्ये व्हायब्रेट करायला लागेल, हा त्याची एनर्जी पुढच्या पार्टिकलला सप्लाय करेल, तो पार्टिकल पुन्हा व्हायब्रेट करायला लागेल. ज्यावेळेस हा एनर्जी सप्लाय करेल, हा स्वतः माघारी येईल, म्हणजे हा नेक्स्ट पार्टिकल, सेकंड पार्टिकल पुढे चाललाय, फर्स्ट पार्टिकल वापस येतोय. म्हणजे कुठलाही मीडियमचा पार्टिकल जो ह्या वेव्ह मध्ये पार्टिसिपेट करतो, तो पार्टिकल रेस्टला राहणार नाही, प्रत्येक जण व्हायब्रेट करेल. पुढे आहे द पार्टिकल अटेन मॅक्झिमम व्हेलॉसिटी व्हेन दे पास थ्रू द मेन पोझिशन आणि मिनिमम व्हेलॉसिटी व्हेन दे आर ॲट देअर एक्स्ट्रीम पोझिशन. हे जस्ट लाईक ऑसोलेशन सारखं आहे की पार्टिकल ज्यावेळेस मेन पोझिशनला असतो ऑसोलेशनमध्ये, त्याची स्पीड व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते. तो एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर व्हेलॉसिटी मिनिमम जवळपास 0 असते. असं आपण तो मोमेंटरली रेस्टला येतो असं आपण म्हणू शकतो. ड्युरिंग द प्रपोगेशन ऑफ वेव्ह एनर्जी इज ट्रान्सफर्ड
अलॉंग द वेव्ह देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर. जसं आपण सुरुवातीपासून सांगत आलोय की वेव्हमध्ये किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये काय ट्रान्सफर होणार आहे, एनर्जी आणि मोमेंटम ट्रान्सफर होणार आहे. मॅटर किंवा पार्टिकल्स किंवा एलिमेंट ट्रान्सफर होत नाहीत. तर हे पार्टिकल्स आहे त्या जागेमध्ये व्हायब्रेट करतात, परंतु स्वतःची एनर्जी आणि मोमेंटम नेक्स्ट पार्टिकलला ट्रान्सफर करतात. पुढे आहे द वेव्ह प्रपोगेट्स थ्रू द मीडियम विथ सर्टन व्हेलॉसिटी, ज्याला आपण वेव्ह व्हेलॉसिटी म्हणतो. आणि ही वेव्ह व्हेलॉसिटी कशावर डिपेंड करते, त्या मीडियमच्या प्रॉपर्टीजवर डिपेंड करते, जे की आपण 11वीच्या पुस्तकामध्ये सगळे फॉर्म्युले बघितलेले आहेत. पुढे आहेत आणखी काही प्रॉपर्टी इन ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता आधी एक काम करूया. प्रोग्रेसिव्ह वेव्ह आर द टू टाइप्स, एक ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि दुसरी आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह. जर आपण साऊंडचा वगैरे विचार केला तर ते लॉन्जिट्युडनल वेव्हज आहेत. लाईट वेव्हचा विचार केला तर त्या ट्रान्सव्हर्स वेव्हज आहेत. मग हे दोन्ही टाईपच्या वेव्हज ह्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह असू शकतात, कारण प्रोग्रेसिव्ह वेव्हची डेफिनेशन काय आहे की एका ठिकाणी तयार होणारे डिस्टर्बन्स हा सगळीकडे कंटिन्युअसली ट्रान्सफर होत राहणं, म्हणजेच पुढे 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 ती वेव्ह चालू राहणं. मग आता इन ट्रान्सव्हर्स वेव्ह व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन. कशा प्रकारे, सपोज या ठिकाणी सोर्स आहे आणि प्रपोगेशन इकडं आहे, म्हणजे इथं तयार होणारी वेव्ह राईट साईडला या डायरेक्शनने स्ट्रेट लाईनवरती प्रपोगेट होत चालले. व्हायब्रेट स्ट्रेट लाईन होत नाही, प्रपोगेट स्ट्रेट लाईन होते. मग यांचं व्हायब्रेशन अशा प्रकारे असणार, म्हणजे जे प्रपोगेशनची डायरेक्शन आहे त्याला हे परपेंडिक्युलर व्हायब्रेशन असणार. आणि लॉन्जिट्युडनल मध्ये काय असतं, तर व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स आर अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. जसं आत्ता सांगितलं होतं इथं की साऊंड वेव्ह किंवा सोर्स पासून निघालेली लॉन्जिट्युडनल वेव्ह प्रपोगेट या डायरेक्शनला करणार आहे, पण व्हायब्रेशन मात्र अशी असतील. थोडक्यात फक्त आपल्याला ते व्यवस्थित ड्रॉ करता यावे किंवा सगळे इक्वेशन फॉर्म्युले सिम्बॉल यूज करता यावे म्हणून आपण सिम्बॉल या प्रकारे ड्रॉ करतो. कशाचं, लॉन्जिट्युडनल वेव्हचं. ॲक्च्युअलमध्ये लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये पार्टिकल असे व्हायब्रेट करत नाहीत. लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये पार्टिकल असे व्हायब्रेट करतात पॅरलल, म्हणजे जिकडे प्रपोगेट व्हायले त्या डायरेक्शन थोड्या जागेमध्ये एक्स्ट्रीमला पोहोचणार, मेन पासून निगेटिव्ह एक्स्ट्रीमला, म्हणजे त्या जागेमध्ये व्हायब्रेट करत राहतात. अशा प्रकारे व्हायब्रेशन असेल तर ट्रान्सव्हर्स वेव्ह, या प्रकारे व्हायब्रेशन असेल तर लॉन्जिट्युडनल वेव्हज. सो हे प्रॉपर्टी झाल्या. आता जनरल इक्वेशन कसं दाखवतो आपण, की वेव्हचं जे इक्वेशन आहे किंवा डिस्प्लेसमेंट आहे, तर महत्त्वाचा मुद्दा इथं ज्यावेळेस वेव्ह ट्रॅव्हल करते राईटला, म्हणजेच कुठे, अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. सपोज आपण इथं हा ओरिजिन घेऊया, इकडे पॉझिटिव्ह एक्स असणार, इकडे निगेटिव्ह एक्स असणार, एक्स डॅश, इकडे पॉझिटिव्ह वाय, इकडे निगेटिव्ह वाय म्हणजेच वाय डॅश. आता जर वेव्ह अशा प्रकारे ट्रॅव्हल करत पुढे चालली, म्हणजे डायरेक्शन कोणीकडे आहे बाळांनो, हे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स, तर इक्वेशन लिहिणार y इज इक्वल्स टू ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी. आता ह्यात कोणत्या कोणत्या गोष्टी सांगाव्या लागतील आपल्याला, तर इथून इथंपर्यंत डिस्टन्स, याला थोडंसं आणखी मोठं काढूया आपण, एक्सपांड करूया, की वेव्ह अशा प्रकारे ट्रॅव्हल करत पुढे चालली आहे. डायरेक्शन कुठे आहे वेव्हची, तर पॉझिटिव्ह, प्रपोगेशन इकडं आहे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला. आता इक्वेशनमध्ये आपण सुरुवातीला लिहिलेलं आहे वाय, हे ब्रॅकेट काय सांगतं की हे जे वायची व्हॅल्यू आहे ती डिपेंड करते एक्स आणि टी वरती, म्हणजे इकडे डिस्प्लेसमेंट किती असणार किंवा सॉरी प्रपोगेशनच्या डायरेक्शनमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले त्यावरती पण, आणि किती वेळ लागत आहे किंवा टाइम किती आहे, ह्या दोन गोष्टीवरती डिपेंड करते वायची व्हॅल्यू. मग इकडे जर वाय ॲक्सिस असेल तर हा जो पॉईंट आहे किंवा हा जो पॉईंट आहे हे काय आहे, प्लस ए. प्लस ए म्हणजे मीन पोझिशन पासून मॅक्झिमम ते एवढ्या लांब जाऊ शकतं, आणि हे जे असेल ते काय असणार, डिस्टन्स मायनस ए, म्हणजे अपोजिट साईडला एक्स्ट्रीम पोझिशनला इथंपर्यंत पोहोचू शकतं. मग हे कॅपिटल ए म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ दी वेव्ह, मॅक्झिमम ते मीन पोझिशन पासून किंवा डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन पासून किती दूर जाऊ शकतं. आणि जनरल समजा तो या ठिकाणी असेल, या ठिकाणी असेल, इथं असेल, तर ते आहे डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन, की वाय डायरेक्शनचं जनरल डिस्प्लेसमेंट आपण दाखवणार ए साइन. आता ही वेव्ह जर बघितलं तर सायनोसॉइडल ग्राफ तयार होतो, म्हणून त्याला साइन किंवा कॉस म्हणतो आपण. पुढे आहे के एक्स इंटू ओमेगा टी. आता ह्यात जो के आहे, के ला आपण म्हणतो वेव्ह नंबर. के ला काय म्हणतो बाळांनो आपण, याला वेव्ह नंबर, जो की आपण दाखवतो 2 पाय डिवाइड बाय लॅम्बडा, आणि ओमेगा असणार अँग्युलर फ्रिक्वेन्सी, ज्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एकतर 2 पाय बाय टी किंवा 2 पाय एन. तर हे आहे ओमेगा आणि हे आहे के. पण जनरल इक्वेशन आपण काय लिहितो, y इज इक्वल्स टू ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी. ज्यावेळेस के एक्स आणि ओमेगा टीच्या मध्ये इथं मायनस येईल, आपण ॲज्युम काय कन्सिडर काय करणार की वेव्हचं प्रपोगेशनची डायरेक्शन ही पॉझिटिव्ह एक्स कडे आहे,
आणि याच्या उलट जर इथं प्लस आलं तर हे कुठं आहे, अलॉंग निगेटिव्ह एक्स डायरेक्शन, म्हणजे वेव्ह इकडून अशा प्रकारे इकडे येत आहे निगेटिव्ह साईडला. त्या केसमध्ये आपण इथं लिहिणार प्लस, पॉझिटिव्ह साईडला चालली तर लिहिणार मायनस. थोडंसं उलट आहे, लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. के म्हणजे काय असणार, वेव्ह नंबर, त्याचा फॉर्म्युला 2π/λ, आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी, त्याचा फॉर्म्युला 2π/T किंवा 2πn. कॅपिटल टी म्हणजे टाइम पिरियड, एन म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता पुढे एक महत्वाचा मुद्दा आहे की रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह कशा प्रकारे होतं. सपोज इथं आपण दाखवले कोणासाठी रिफ्लेक्शन आहे, हे ट्रान्सवर्स वेव्हसाठी. ट्रान्सवर्स वेव्ह काय सांगितलं, यांचं प्रपोगेशन व्हायब्रेशन प्रपोगेशनच्या डायरेक्शनला कशा प्रकारे असणार आहे, परपॅन्डिक्युलर. मग ट्रान्सवर्स वेव्हमध्ये इथं आधी सांगूया, समजा ट्रान्सवर्स वेव्ह जर अशा प्रकारे प्रपोगेट करत असेल इकडून या प्रकारे, तर ट्रान्सवर्स वेव्हमध्ये हे जे पॉइंट आहेत जे पॉझिटिव्ह अँप्लिट्यूडला, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला असणार, यांना आपण म्हणणार आहोत क्रस्ट. मग हे सगळे दाखवणार आपण सीने, हे काय आहेत सगळे क्रस्ट. आणि जे इथले पॉइंट आहेत जे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत ट्रफ. हे कोणत्या वेव्हसाठी, म्हणजे आपण कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी, हे कोणत्या वेव्हमध्ये, ट्रान्सवर्स वेव्हमध्ये. आणि लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये आपण काय करणार आहोत बाळांनो, तर जे लॉन्जिट्युडनल वेव्ह असते त्याचे डायरेक्शन कसे सांगितले, तर हे अशा प्रकारे व्हायब्रेट करत चालतात. पण दाखवताना आपण अशा प्रकारे दाखवू शकत नाही, म्हणून आपण काय करतो, लॉन्जिट्युडनल वेव्ह पण या प्रकारे रिप्रेझेंट करतो. आणि हे झाले कॉम्प्रेशन, हे झाले रेअर फ्रॅक्शन. कॉम्प्रेशन म्हणजे हाय प्रेशर झोन, रेअर फ्रॅक्शन म्हणजे लो प्रेशर झोन, किंवा ज्यांची डेन्सिटी कमी असेल तर रेअर फ्रॅक्शन, जास्त असेल तर कॉम्प्रेशन. मग आता इथं पहिल्यांदा आपल्याला रिफ्लेक्शन बघायचं आहे ट्रान्सवर्स वेव्हसाठी. म्हणजे ए पासून एक वेव्ह अशा प्रकारे ट्रॅव्हल करत येते, या ठिकाणी तयार झालाय क्रस्ट. इथं काय तयार झालाय, क्रस्ट. आणि हा क्रस्ट असाच ट्रॅव्हल करत इथपर्यंत आला. मग बी जे आहे ते काय आहे, रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह पल्स सेंट ॲट क्रस्ट फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम. म्हणजे काय, इथं जो हा एक व्हर्टिकल लाईन दिसते, हे काय ॲक्च्युअलमध्ये, तर ज्या वेव्ज आहेत ज्या मीडियममध्ये हे वेव्ह तयार झालेले ट्रान्सवर्स वेव्ह, त्याच्या कंपॅरिझनमध्ये हा जो पार्ट आहे तो डेन्सर पार्ट आहे. सपोज दोरीवरच्या ज्या स्ट्रिंग वेव्ह ज्या असतात त्या पण ट्रान्सवर्स वेव्ह आहेत, आणि दोरी एका वॉलला अटॅच केलेली आहे. मग दोरीवरती अशा प्रकारे वेव्स ट्रॅव्हल करत 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 इथपर्यंत येत आहेत. परंतु वॉलचा विचार केला त्या स्ट्रिंगच्या कंपॅरिझनमध्ये वॉल हे काय असणार आहे, डेन्सर असणार आहे. सो डेन्सर मीडियमपासून ज्यावेळेस ते रिफ्लेक्ट होतील त्यावेळेस हे जे कॉम्प्रेशन जर इथपर्यंत आलं तर रिफ्लेक्शन कसं होणार आहे, क्रस्ट जर इथपर्यंत आलं तर रिफ्लेक्शन कसं होणार आहे, ॲज अ ट्रफ. म्हणजे इथं रेअर मीडियममध्ये वेव्ह आहे, डेन्सर मीडियम पासून रिफ्लेक्ट होताना क्रस्टचं रिफ्लेक्शन काय होणार, ट्रफच्या फॉर्ममध्ये होणार. आणि इथं काय दाखवलंय, इथं क्रस्टचं रिफ्लेक्शन आहे. परंतु पहिली डायग्राम आहे की हे दोन दोरी आपल्याला दिसतील इथं, ही दोरी थोडीशी डेन्सर आहे, ही थोडीशी थिन आहे, म्हणजे आपण त्याला रेअर म्हणू शकतो. इथं काय घडणार आहे, तर एक डेन्सर किंवा थिक स्ट्रिंग वरती एक क्रस्ट इकडून असा ट्रॅव्हल करत इथपर्यंत आला. इथं ओ पॉइंटला जंक्शन आहे दोन दोरींचं, दोन स्ट्रिंग अटॅच केलेले आहेत. तर इथून जो पार्ट रिफ्लेक्ट व्हायला आहे तो क्रस्टच रिफ्लेक्ट व्हायला आहे, आणि जो ट्रान्सफर व्हायला आहे तो सुद्धा काय आहे, क्रस्टच आहे. सो इथं रिफ्लेक्शन कुठलं आहे, हे पहिलं रिफ्लेक्शन होतं, दोरी होती रेअर मीडियमवरती किंवा वेव्ह होती रेअरवरती, आणि रिफ्लेक्शन होतं डेन्सर पासून. इथं जो पॉइंट आहे हा डेन्सर टू रेअर आहे, इथं तर रेअर टू डेन्सर पासून परत रिफ्लेक्शन, इथंच्या उलट आहे. उलट असताना काय होणार आहे, इथं जे क्रस्ट आहे तो ट्रान्सफर पण क्रस्ट होणार आणि रिफ्लेक्ट सुद्धा क्रस्ट होणार. हे झालं ए डायग्राम. पण बी मध्ये याच्या उलट आहे. पहिली जी वेव्ह येते ते थिन स्ट्रिंग वरून येते, आणि ह्या डेन्सर पार्टला, म्हणजे तर कनेक्शन आहे थिन आणि थिक स्ट्रिंगचं, थिन आणि थिक स्ट्रिंगचं, त्या ठिकाणी काय होणार आहे बघा, क्रस्टला तर रिफ्लेक्ट नॉट ट्रफ, म्हणजे हा रूल फॉलो होतोय. कारण वेव्ह तयार होते रेअर पार्टवरती आणि डेन्सर सपोर्ट पासून ते रिफ्लेक्ट जाणार आहे, त्यामुळे क्रस्टचं कन्व्हर्जन होईल ट्रफमध्ये. परंतु जे रिफ्लेक्ट होईल ते मात्र काय रिफ्लेक्ट होतं, क्रस्ट. तर आणि तिसरं आहे, हे झालं कोणाचं, ट्रान्सवर्स वेव्हसाठी. आता आहे सपोज या स्ट्रिंग वरती आपण काय केलं, एक क्रस्ट पाठवला आणि इथे ठेवलेली आहे एक रिंग. रिंग म्हणजे काय, तर ही दोरी जी आहे किंवा ही जी वेव्ह आहे ती डेन्सर वरती आहे, आणि ह्याच्या कंपॅरिझन मध्ये हे काय आहे, रेअर मीडियम. तर इथं परत रिफ्लेक्ट होताना काय रिफ्लेक्ट होणार, क्रस्टच रिफ्लेक्ट होणार. सो लक्षात काय ठेवायचं, ट्रान्सवर्स वेव्ह ज्यावेळेस डेन्सर पार्ट पासून रिफ्लेक्ट होते, क्रस्टचं रिफ्लेक्शन ट्रफ होतं,
ट्रफचं रिफ्लेक्शन क्रस्ट होतं. पण ट्रान्सव्हर्स वेव्ह ज्या वेळेस रेरर पार्ट पासून रिफ्लेक्ट होते त्यावेळेस क्रस्टचं रिफ्लेक्शन क्रस्टच होणार, ट्रफचं रिफ्लेक्शन ट्रफच होणार. फक्त पहिल्या केसमध्ये इथं फेज जो आहे तो फेज बदलतो. काय बदलतो? फेज बदलतो. या केसमध्ये मात्र फेज बदलत नाही. इथं परत फेज चेंज होणार आहे, अपोज होणार आहे. इथं पण फेज बदलणार नाही. पुढे ते झालं ट्रान्सव्हर्स वेव्हचं. आता आपल्याला रिफ्लेक्शन बघायचं आहे कोणाचं? लॉन्जिट्युडनल. लॉन्जिट्युडनल वेव्हला काय सांगितलं होतं आपण की ह्या ज्या वेव्हचं जे व्हायब्रेशन असणाऱ्या पार्टिकलचं ते कसं असेल म्हणलं होतं? व्हायब्रेशन असणार डायरेक्शन ऑफ प्रपोगेशनला पॅरलल. म्हणजे इथं बघू शकता की इथं जर सोर्स असेल तर वेव्ह अशा प्रकारे प्रपोगेट होत चालले आणि पार्टिकलचं व्हायब्रेशन अशा प्रकारे होतंय. आपण डायग्राममध्ये जरी याला या प्रकारे रिप्रेझेंट करत असो तरी ॲक्च्युअलमध्ये व्हायब्रेशन हे असे आहेत. आणि हा जो पहिला पार्ट आहे हा आहे जिथं डेन्सिटी कमी आहे, प्रेशर कमी आहे, म्हणजेच रेअर फ्रॅक्शन इथं आहे. इथले पार्टिकल थोडा वेळ इथं आलेत आणि इथले ऑलरेडी याच ठिकाणी जास्त गर्दी इथं जमलेले, म्हणजेच हे आहे कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजेच हाय प्रेशर झोन किंवा ज्याची डेन्सिटी खूप जास्त असणार आहे. मग आता लॉन्जिट्युडनल वेव्ह ज्यावेळेस ह्या डेन्सर पार्ट पासून रिजिड वॉल पासून रिफ्लेक्ट होईल, इन्सिडेंट होताना इथं कॉम्प्रेशन होतं, ज्यावेळेस रिफ्लेक्ट होईल सुरुवातीला काय असणार आहे? कॉम्प्रेशनच असणार आहे. म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्हच्या जस्ट अपोज. ट्रान्सव्हर्स वेव्ह डेन्सर पासून जर रिफ्लेक्ट व्हायली तर क्रस्टचं कन्व्हर्जन ट्रफमध्ये व्हायचं. इथं मात्र कॉम्प्रेशन रिफ्लेक्ट होणार ॲज अ कॉम्प्रेशनच, रेअर फ्रॅक्शन नाही. आणि याच्या उलट जर रेरर मीडियम असेल, जर इथं सुरुवातीला रेअर फ्रॅक्शन आलं तर रिफ्लेक्शनमध्ये काय होणार आहे? ते कॉम्प्रेशन होणार आहे. पुढे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, जे आपल्या टॉपिकचं नाव आहे. सुपरपोजिशन म्हणजेच काय? एकापेक्षा जास्त मिक्स होणं. इथं काय मिक्स होत आहेत? तर वेव्हज मिक्स होत आहेत. एक नाही, एकापेक्षा जास्त. आपण या टॉपिकमध्ये जनरली 2च वेव्ह मिक्स करेपर्यंत डिस्कस करणार आहोत. तर वेन 2 ऑर मोर, डेफिनेशनमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त म्हणलं असेल तरी ॲक्च्युअलमध्ये जे मिक्स होत आहेत ते आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. 2 वेव्ह मिक्स होणं. ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम पासिंग थ्रू अ कॉमन पॉईंट, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेव्ह अशा ट्रॅव्हल करत करत एका पॉईंटला येत आहेत. त्या एका पॉईंटला असणार त्यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे काय असणार आहे? इक्वल टू वेक्टर सम. म्हणजे समजा y1 हे काय आहे? डिस्प्लेसमेंट ऑफ फर्स्ट वेव्ह, डिस्प्लेसमेंट ऑफ फर्स्ट वेव्ह. आणि y2 काय आहे बाळांनो? तर ते आहे डिस्प्लेसमेंट ऑफ सेकंड वेव्ह. आता ह्या दोन वेव्ह ज्यावेळेस मिक्स होतील रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जे असणार आहे, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपण दाखवणार y ने. ते सरळ आपण लिहिणार काय? y1 प्लस y2 वेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ ईच इंडिव्हिज्युअल वेव्ह ॲट दॅट पॉइंट. मग इथं बघू शकता टाइम 0 असताना एक वेव्ह इकडून राईटला चाललेली आहे, दुसरी वेव्ह लेफ्टला ट्रॅव्हल करत येते. ह्या दोन्ही वेव्हमध्ये किंवा दोन्ही क्रस्टमध्ये काहीतरी डिस्टन्स आहे. एका सेकंदाला ते क्रस्ट आणखी थोडे जवळ आले. 2 सेकंदाला ओव्हरलॅपिंग जस्ट सुरू झाले. म्हणजे आत्ता त्या 2 क्रस्ट एकत्र मिक्स व्हायला सुरू झालेले आहेत. ज्यावेळेस 3 सेकंद होईल हे जे ओव्हरलॅपिंग आहे हे पीकला असणार. म्हणजे काय? कम्प्लिटली ते मिक्स झालेले आहेत. सो दुसऱ्या सेकंदाला जस्ट सुरुवात झाली 2 वेव्हज मिक्स होण्यासाठी. 3 सेकंद कंप्लीट होईपर्यंत म्हणजे एका सेकंदामध्ये दोन्ही वेव्ह काय झाल्या? कम्प्लिटली ओव्हरलॅप झाल्या, मिक्स झाल्या. परंतु तिसऱ्या सेकंदापासून चौथ्या सेकंदापर्यंत परत 2 वेव्ह सेपरेट इथपर्यंत पोहोचले की आता इथून पुढे ते सेपरेट होणार. 5व्या आणि 6व्या सेकंदात सेपरेट होऊन आपापल्या मार्गाने दूर निघून गेल्या. सो सुपरपोजिशन आपण या एवढ्यासाठी वापरणार आहेत की जिथून सुरुवात होईल आणि जिथं ते एकमेकांपासून सेपरेट बनतील. म्हणजे 2 सेकंद, 3 सेकंद आणि चौथा सेकंद. ह्या 3 सेकंदामध्ये जे कॉन्सेप्ट आपण अप्लाय करणार आहोत दॅट्स द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. कारण याच्या आधी वेव्ह सेपरेट होत्या, नंतर वेव्ह सेपरेट आहेत. वेव्हज मिक्स व्हायला सुरुवात झाली 2 सेकंदाला आणि सेपरेट झाले 4 सेकंदाला. सो 2, 3 आणि 4 ह्या 3 सेकंदामध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन किंवा हे जे इक्वेशन आहे y इज इक्वल्स टू y1 प्लस y2 हे इम्प्लिमेंट करणार, अप्लाय करणार. तर इथं जे होतं हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन होतं कशाचं? की इकडून पण क्रस्ट येतोय, इकडून पण क्रस्ट येतोय. किंवा लॉन्जिट्युडनल असलं तर इकडे पण कॉम्प्रेशन आहे, तिकडे पण कॉम्प्रेशन आहे. आणि इथं जे दिसतंय तर एक आहे क्रस्ट, दुसरा आहे ट्रफ ट्रान्सव्हर्स वेव्हसाठी. किंवा लॉन्जिट्युडनल असेल तर हा कॉम्प्रेशन आणि हा रेअर फ्रॅक्शन. सो इथेही बघू शकता 0 सेकंदाला हे वेव्हज कम्प्लिटली सेपरेट आहेत. 1 सेकंदाला यांच्या मिक्सिंगची जस्ट सुरुवात झाली. 2 सेकंदामध्ये हे कम्प्लिटली ओव्हरलॅप झालेत. तिसऱ्या सेकंदाला थोडे सेपरेट होणार, चौथ्या सेकंदाला परत सेपरेट होऊन दूर निघून जाणार. सो इथेही
1, 2 आणि 3 ह्या 3 सेकंदामध्ये 1 पासून 2 पर्यंत, 2 पासून 3 पर्यंत ह्या 2 सेकंदामध्ये काय होतंय? वेव्हज ओव्हरलॅप होतील, कंप्लीटली ओव्हरलॅप होतील. जे सुरुवात करतील कंप्लीटली ओव्हरलॅप होतील आणि सेपरेट होऊन परत दूर जातील. सो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. तर आता बघायचं आपल्याला एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह प्रोड्युस्ड ड्यू टू सुपरपोजिशन. अझ्युम करूया पहिल्या वेव्हसाठी इक्वेशन आहे y1 इज इक्वल्स टू a1 sin ओमेगा टी आणि दुसऱ्या वेव्हसाठी इक्वेशन आहे y2 इज इक्वल्स टू a2 sin ओमेगा टी प्लस फाय. आता फाय काय आहे तर दोघांमधला फेज डिफरन्स आहे. ओमेगा दोघांसाठी आपण सेम घेतलेला आहे. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y इज इक्वल्स टू y1 प्लस y2. आपण इथे लिहू शकतो y इज इक्वल्स टू y1 आहे a1 sin ओमेगा टी प्लस a2 sin ओमेगा टी प्लस फाय. त्यानंतर y इज इक्वल्स टू लिहिता येतं a1 sin ओमेगा टी ॲज इट इज प्लस हे a2 ॲज इट इज. फक्त ह्या एवढ्यासाठी आपण काय करणार, साइन ऑफ a प्लस बीचा फॉर्म्युला म्हणजे येणार साइन ए म्हणजे ओमेगा टी इंटू कॉस बी, बीची व्हॅल्यू इथं फाय असणार असं अज्युम करूया, प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय. याच्यानंतर y इज इक्वल्स टू हे a1 ॲज इट इज साइन ओमेगा टी ॲज इट इज प्लस a2 ने जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल बाळांनो, a2 साइन ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस a2 कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय. आता काही गोष्टी कॉमन निघतात का बघूया. या टर्ममध्ये आहे a1 साइन ओमेगा टी आणि आणखी एक साइन ओमेगा टी या ठिकाणी आहे. सो या दोघांमधून आपण जर साइन ओमेगा टी कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहणार a1 प्लस a2 कॉस फाय आणि ब्रॅकेटच्या बाहेर आपण कॉमन काय घेणार इथं, साइन ओमेगा टी. सेम प्रोसेस पुढे कॉमन काढायची गरज नाही, तर सरळ a2 साइन फाय इंटू कॉस ओमेगा टी. काय लिहिलं इथं तर फक्त साइन फाय आधी घेतले, कॉस ओमेगा टी नंतर लिहिलेलं आहे. काय होईल बघा आता, ॲज्युम करूया. लेट्स से दिस इज इक्वेशन नंबर 1 आणि आता काहीतरी आपण ॲज्युम करूया. काय ॲज्युम करणार इथं, ॲज्युम काय करणार, a1 प्लस a2 कॉस फाय याला आपण म्हणूया r कॉस डेल्टा आणि इथं जे आहे a2 साइन फाय याला आपण नाव ठेवूया r साइन डेल्टा. सो हे इक्वेशन नंबर 2, हे इक्वेशन नंबर 3. जर हे दोन्ही इक्वेशन आपण ॲझम्पशन करून y मध्ये ठेवले, इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवले, तर पुढे आपण म्हणणार इक्वेशन फर्स्ट बिकम्स, काय बनतो बाबा इक्वेशन फर्स्ट इथं, तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ द वेव्ह y विल बी a1 प्लस a2 कॉस फाय. यासाठी आपण ठेवलेलं आहे r कॉस डेल्टा, त्याला मल्टिप्लाय आहे पुढे साइन ओमेगा टी आणि हे प्लसला प्लस ॲज इट इज a2 साइन फाय साठी आपण ठेवलेलं आहे r साइन डेल्टा. त्यामुळे इथे लिहिणार r साइन डेल्टा, त्याला मल्टिप्लाय आहे कॉस ओमेगा टी. जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय काय राहतं, साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. म्हणजेच इक्वेशन काय मिळतं तर r म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूड साइन इथे येणार ओमेगा टी प्लस डेल्टा. सो दिस इज द रिझल्टंट इक्वेशन, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ रिझल्टंट वेव्ह. आता याच्यानंतर आपण काय करणार, जर आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड काढायचे असेल, टू फाइंड द रिझल्टंट अँप्लिट्यूड म्हणजेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आर. रिझल्टंट अँप्लिट्यूड आपण दाखवतोय कशाने इथे, कॅपिटल आर. हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला या दोन इक्वेशनचा थोडा वापर करावा लागेल. म्हणजे काय करणार आपण इथं, तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आर. आर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करूया, इक्वेशन 2 त्याचा स्क्वेअर प्लस इक्वेशन 3 त्याचा आपण स्क्वेअर, म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन दोघांचा आधी स्क्वेअर करायचं, नंतर त्यांचे ॲडिशन. LHSचा विचार केला तर इक्वेशन काय बनतं, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस दुसऱ्या इक्वेशनमध्ये आहे आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा विच इज इक्वल्स टू, इकडे काय होणार बघा, पहिल्या ब्रॅकेटमध्ये येणार a1 प्लस a2 कॉस फाय ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. इकडे जर आर स्क्वेअर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहतं कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर, ज्याची व्हॅल्यू 1 असणार आहे कारण अँगल दोन्हीचा सेम आहे. कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा व्हॅल्यू किती असणार, 1
इथे फक्त थोडंसं काय ॲडजस्टमेंट करायचे, तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला एक्सपान्शन करायचं आहे. ए1 स्क्वेअर प्लस ए2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस 2a1 a2 कॉस फाय आणि प्लस पुढे राहतं a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. काय काय केले बघूया इथं. तर ह्या टर्मला आपण ए समजलं आणि एवढ्या मोठ्या टर्मला बी म्हणलं. मग एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर प्लस 2ab पुढची टर्म ॲज इट इज. सो रिझल्टंट अँप्लिट्यूड आर स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळणार आता या दोन टर्ममध्ये a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय आणि a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. इथून आपण काय कॉमन काढणार, a2 स्क्वेअर कॉमन. त्यापूर्वी हे a1 स्क्वेअर ॲज इट इज प्लस a2 स्क्वेअर कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये राहणार कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय ज्याची व्हॅल्यू पुढे 1 येणार आहे आणि 2a1 a2 कॉस फाय. म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूडसाठी इक्वेशन आलं स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a1 a2 cos phi. So this is the equation for resultant amplitude of superposition का resultant wave. त्याच्यानंतर रिझल्टंट अँप्लिट्यूड काढल्यानंतर पुढे आपल्याला बघायचं स्टेशनरी वेव्ह. आता दोन वेव्ह आतापर्यंत आपण शिकलं की एक एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असणार, त्या वेव्हच्या प्रॉपर्टी काय असणार, जनरल इक्वेशन काय असणार आणि नंतर अशा जर दोन वेव्ह एकत्र येत असतील तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार हे बघितलं. पण आता काय बघायचंय स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह याचा अर्थ काय की ज्यावेळेस दोन आयडेंटिकल वेव्ह, नीट लक्ष द्या, कसल्या वेव्ह पाहिजे इथं, आयडेंटिकल. आयडेंटिकलचा अर्थ दोन्हींची अँप्लिट्यूड सेम पाहिजे, फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. म्हणजेच दोन आयडेंटिकल वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ बट इन अपोजिट डायरेक्शन्स. म्हणजे एक वेव्ह इथे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे एक वेव्ह इकडून अशा प्रकारे ट्रॅव्हल करत राईट कडे जाते आणि दुसरी वेव्ह इकडून लेफ्ट कडून ट्रॅव्हल करत इकडे येत आहे. असं सध्या तरी हे लक्षात ठेवा की अपोजिट डायरेक्शन इंटरफेअर विथ इच अदर आणि रिझल्टंट वेव्ह जी तयार होईल त्याला आपण काय म्हणणार, स्टेशनरी वेव्ह. हे डायग्राम समजून घेण्यासाठी आपण काय करूया, जस्ट इमॅजिन करा की एक स्ट्रिंग आहे, दोरी आहे, कम्प्लिटली टाईट दोन्ही बाजूंना अटॅच केलेला आहे. म्हणजे अशी पूर्ण ओढून अशी बांधलेली आहे दोन्ही बाजूंना, दोन्ही एंड्स फिक्स्ड आहेत. आता जर आपण त्याला प्लग केलं थोडंसं किंवा बरोबर सेंटरला पकडलं आणि थोडंसं डिस्टर्ब केलं तर त्या दोरीवरती ज्या वेव्ह तयार होतील त्या वेव्ह कशा तयार होतील, पहिल्यांदा जिथं आपण प्लग केले तिथून वेव्ह अशा रिजिड सपोर्टकडे जाणार, तिथून क्रस्टचं ट्रफ होणार, इकडल्या क्रस्टचं ट्रफ होणार आणि पुन्हा ह्या दोन वेव्हज मिक्स होणार. सो ज्यावेळेस हे रिजिड सपोर्ट पासून रिफ्लेक्ट होऊन एकमेकांकडे ट्रॅव्हल करून मिक्स होतील त्यावेळेस जी रिझल्टंट वेव्ह तयार होईल, त्यावेळेस जे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह तयार होईल त्याला आपण काय म्हणणार आहोत बाळांनो, स्टेशनरी वेव्ह. आता स्टेशनरी का म्हणायचं, कारण इथं बघू शकता की हा एक एंड पॉइंट आहे किंवा फिक्स्ड सपोर्ट आहे, हा दुसरा फिक्स्ड सपोर्ट आहे. आता या दोन्ही फिक्स्ड सपोर्टच्या व्यतिरिक्त याच्या बाहेर ही वेव्ह ना इकडे चालली ना इकडे जाऊ शकते. जे काही इथं एनर्जी डिस्ट्रीब्युशन असेल, डिस्प्लेसमेंट असेल, पार्टिकलचं व्हायब्रेशन्स असेल, हे सगळं एवढ्याच रिजनमध्ये बाउंड राहणार आहे. म्हणजे एकेका वेव्हचा विचार केला तर व्हायब्रेशन अशा प्रकारे ऑसिलेट करत 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 एनर्जी पुढच्या पार्टिकलला ट्रान्सफर करतायत, परंतु ना एनर्जी या पॉईंटच्या इकडे जाते ना एनर्जी या पॉईंटच्या इकडे जाते. म्हणून याला आपण काय म्हणणार, स्टेशनरी वेव्ह. सो कंडिशन काय आहे, दोन्ही वेव्ह कशा पाहिजेत, आयडेंटिकल, ही पहिली कंडिशन. आणि दुसरी आहे दोन्ही ट्रॅव्हल कशा करायला पाहिजेत, इन अपोजिट डायरेक्शन. जर अशा दोन वेव्ह एकमेकांना ओव्हरलॅप करत असतील तर त्याच्यामुळे तयार होणारा रिझल्टंट वेव्ह म्हणजेच काय असणार, स्टेशनरी वेव्ह. आता इक्वेशन काय असेल स्टेशनरी वेव्हचं, आत्ता जे डेरिव्हेशन बघितलं तेच घ्यायचंय, तेच पुन्हा एकदा रिपीट करायचंय. फक्त इथं फरक एवढा असणार आहे बाळांनो की स्टेशनरी वेव्हसाठी कंडिशन काय सांगितलेली आपण, कंडिशन आहे आयडेंटिकल वेव्हज. कसल्या वेव्हज, आयडेंटिकल, म्हणजे दोन्ही वेव्हची अँप्लिट्यूड कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. तर इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह तयार कसं करणार आपण बघूया. इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह कंडिशन काय सांगितलंय, दोन वेव्ह आयडेंटिकल म्हणजे दोघांची अँप्लिट्यूड सेम, फ्रिक्वेन्सी सेम आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये. म्हणजे इमॅजिन करा पहिली वेव्ह जी आहे ती पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने ट्रॅव्हल करते, प्रोपोगेट करते. त्याचं इक्वेशन काय बघतो आपण की अँप्लिट्यूड ए साइन ब्रॅकेटमध्ये ओमेगा टी मायनस के एक्स. आणि दुसरी जी वेव्ह आहे त्यासाठी आपण काय लिहू शकतो, y2 इज इक्वल्स टू ए साइन, इथं ओमेगा टी, इथं मात्र आपण लिहिणार प्लस के एक्स.
आधी मायनस नंतर प्लस असं का? कारण कंडिशन आहे स्टेशनरी वेव्ह तयार होण्याची, दोन्ही वेव्स कशा ट्रॅव्हल केल्या पाहिजेत? अपोजिट, म्हणजे एक चालल्या पॉझिटिव्ह एक्सला, दुसरी चालल्या निगेटिव्ह एक्स डायरेक्शनने. आता इथं आपल्याला माहिती आहे की ओमेगा म्हणजे असतं 2πn, त्यामुळे इक्वेशन बनणार a sin 2πn इंटू स्मॉल टी आणि k ची व्हॅल्यू असते 2π डिवाइड बाय लॅम्बडा इंटू एक्स. तसंच सेकंड वेव्हसाठी पण इक्वेशन काय बनेल? y2 इज इक्वल्स टू a साइन इथं बनणार 2πn इंटू टी प्लस 2π डिवाइड बाय लॅम्बडा इंटू एक्स. आणखी थोडंसं y1 इज इक्वल्स टू हे a ॲज इट इज, साइन ॲज इट इज, फक्त ह्या अँगलमधून इथे आपण कॉमन घेऊया 2π, ब्रॅकेटमध्ये काय राहतं? nt मायनस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा अशा प्रकारे राहील, कारण 2π कॉमन घेतलेला आहे. सिमिलरली सेकंड इक्वेशनमध्ये काय होईल? y2 इज इक्वल्स टू a साइन, इथं पण 2π जर आपण कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहणार nt प्लस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. सो आता रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार? जसं आपण आत्ताशी बघितलं होतं की दोन वेगवेगळ्या वेव्ह ज्यावेळेस ओव्हरलॅप करतील, एकत्र होतील, मिक्स होतील, इंटरफेअर करतील, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट तयार केलं. अगदी त्याच रूलने करायचं आहे. म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपण कशा प्रकारे लिहू शकतो? अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y इज इक्वल्स टू y1 प्लस y2. म्हणजे y इज इक्वल्स टू y1 साठी आहे a साइन 2π ब्रॅकेटमध्ये nt मायनस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा आणि प्लस ए साइन इथं आहे 2π ब्रॅकेटमध्ये nt प्लस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. आता जर आपण कॉमन काढलं इथं a, काय काय राहील मोठ्या ब्रॅकेटमध्ये? साइन 2π ब्रॅकेटमध्ये nt मायनस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा आणि इथं राहणार प्लस साइन 2π ब्रॅकेटमध्ये nt प्लस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. पुढे इथं आपण कोणता फॉर्म्युला वापरणार? सो थोडक्यात इथं फॉर्म्युला लिहितो, साइन c प्लस साइन d. याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असेलच, जो की असतो 2 इंटू साइन ऑफ c प्लस डी डिवाइड बाय 2 इंटू कॉस ऑफ c मायनस डी डिवाइड बाय 2. मग हाच फॉर्म्युला जर इथं यूज केला आपण तर कम्पेअर जर केलं, हे रिझल्ट ए ॲज इट इज राहील. साइन हा जो अँगल आहे हा कंप्लीट अँगल म्हणजे c असणार आणि हा कंप्लीट अँगल म्हणजे असणार d. सो साइन c प्लस साइन d, म्हणजे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे इथं आपल्याला लिहायचं असेल तर काय काय लिहिता येतं? तर इथं येणार सुरुवातीला 2 इंटू साइन ऑफ दोन्ही अँगलची ॲडिशन डिवाइड बाय 2. ॲडिशन काय काय होणार रे इथं? 2π इथं पण आहे, इथं पण आहे, 2π पुन्हा कॉमन, ब्रॅकेटमध्ये nt मायनस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा प्लस इथली टर्म जर लिहिलं आपण तर nt प्लस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा आणि टोटल डिवाइडला इथं येणार 2 हे अँगलमध्ये. म्हणजे हे कशाचं, कोणती टर्म आली? ही c प्लस डी डिवाइड बाय 2, म्हणजे एवढा मोठा अँगल आला. त्याला मल्टिप्लाय कॉस, कॉसमध्ये काय लिहायचं आपल्याला? c मायनस डी डिवाइड बाय 2. म्हणजे इथं आपण काय लिहिणार बाळांनो? तर हे कॉस आणि याच्या अँगलमध्ये आपण 2π पुन्हा कॉस जर कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये राहणार nt मायनस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा, परंतु तिथून नंतर आपला डीच्या आधी निगेटिव्ह साईन येणार, म्हणजे ह्या कंप्लीट अँगलच्या आधी निगेटिव्हने मल्टिप्लाय केल्यानंतर काय काय राहील? मायनस nt मायनस एक्स डिवाइड बाय लॅम्बडा आणि टोटल डिवाइड, तर अँगलच्या डिवाइडला काय येणार? 2. तर इथं हे 2 हे 2 कॅन्सल, हे 2 हे 2 कॅन्सल, म्हणजे आता इक्वेशन काय राहतं? तर इक्वेशन उरतं y इज इक्वल्स टू 2 इंटू a, हे 2 इंटू a साइन, इथं अँगलमध्ये काय काय राहतं बघूया. तर राहिलं काय काय? इथं मायनस एक्स बाय लॅम्बडा आणि इथं प्लस एक्स बाय लॅम्बडा, ह्या दोन टर्म गायब होतील, कॅन्सल करतील एकमेकांना. मग nt प्लस nt काय राहते इथं? इथं ऑलरेडी पाय आहे, म्हणजेच आपण लिहू शकतो 2π nt. हा झाला साइनचा अँगल, कारण डिवाइडचं 2 ऑलरेडी या 2 सोबत कॅन्सल केलं. इथं पाय आहे nt प्लस nt 2nt इंटू कॉस ऑफ, इथं काय राहील बघूया आता. तर इथं पुन्हा एकदा पाय आहेच,
परंतु इथं प्लस एन टी आणि मायनस एन टी कॅन्सल होईल. मग राहतं काय मायनस एक्स बाय लॅमडा. मायनस एक्स बाय लॅमडा अँगलमध्ये होणार आहे -2x/λ, पण टर्म कॉसची आहे. मग कॉस ऑफ मायनस थिटा आपल्याला माहिती आहे आन्सर कॉस थिटा असतं. त्यामुळे डायरेक्टली आपण इथं काय लिहिणार कॉस ऑफ इथं x/λ प्लस x/λ 2x डिवाइड बाय लॅमडा म्हणजे 2πx/λ. इथलं 2 या 2 सोबत ऑलरेडी कॅन्सल झालेलं आहे. तर हे झालं जनरल इक्वेशन. कशासाठी? स्टेशनरी वेव्हसाठी जनरल इक्वेशन. जर हे लिहायचं नसेल, आपला स्टँडर्ड फॉर्म काय असतो की वेव्हच्या इक्वेशनमध्ये एकच साइन किंवा कॉसची टर्म असली पाहिजे. म्हणजे आपण इथं काय करू शकतो, सो रिझल्टंट इक्वेशन आर कॉस ऑफ 2πx/λ इंटू साइन ऑफ 2πnt असं पण लिहू शकतो. म्हणजेच y इज इक्वल्स टू इथं आर नाही, इथं सध्या तरी 2a येणार. आर आपण पुढच्या स्टेपला ठेवणार आहोत आता. म्हणजे इथं काय येणार आहे 2 टाइम्स a. कॉसची टर्म आधी लिहिली, साइनची टर्म नंतर लिहिली. आता मी एवढ्या टर्मला ॲज्युम करतो आर. आर काय असणार, तर हे आर आलं ज्यावेळेस दोन वेव्ज ओव्हरलॅप करतील, मिक्स होतील, तेव्हाची रिझल्टंट अँप्लिट्यूड आलेली आहे. मग आर इंटू साइन ऑफ 2πn म्हणजे असतं ओमेगा टी. सो दिस इज द रिझल्टंट इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ रिझल्टंट वेव्ह. तर इथं आर इज इक्वल्स टू 2a कॉस ऑफ काय लिहिलं होतं आपण इक्वेशन. इथं आर कशाला ॲज्युम केलंय 2a कॉस ऑफ 2πx डिवाइड बाय लॅमडा. सो कॉस ऑफ 2πx डिवाइड बाय लॅमडा हे आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह. मग आता आपल्याला ह्या इक्वेशनचा वापर करून पुढे काय बघायचं आहे, कंडिशन फॉर नोड आणि कंडिशन फॉर अँटी नोड. हे चालू करण्यापूर्वी नोड आणि अँटी नोड काय असतं हे आधी बघून घेऊया. तर या डायग्राम मध्ये बघू शकता इथं लिहिलंय हा जो पॉइंट आहे त्याला म्हणलेला आहे नोड, आणि इथला किंवा हा पॉइंट किंवा हा पॉइंट हे पॉइंट ह्यांना काय नाव दिलेलं आहे अँटी नोड. मग 1 इथला 2 हे 3 हा 4 हे 5 हे सगळे पॉइंट काय आहेत नोड्स आहेत. म्हणजे तिथं बघू शकता की रिझल्टंट वेव्हचं डिस्प्लेसमेंट हे नोडच्या ठिकाणी 0 आहे आणि अँटी नोडच्या ठिकाणी मॅक्झिमम आहे. म्हणजेच इथं आपण काय लिहिणार, तर ह्याच कंडिशनचा वापर करूया आणि इथं कंडिशन फॉर नोड. नोड म्हणजे काय सांगितलंय, जे काही रिझल्टंट वेव्ह किंवा स्टेशनरी वेव्ह तयार होईल त्याचं डिस्प्लेसमेंट किती असलं पाहिजे 0. म्हणजेच त्याची अँप्लिट्यूड किंवा किती असली पाहिजे 0. सो इक्वेशन आहे आपल्याकडे 2a कॉस ऑफ 2πx डिवाइड बाय लॅमडा हे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किंवा अँप्लिट्यूड किती असली पाहिजे, अँप्लिट्यूड 0 असली पाहिजे. मग 2a पलीकडे पाठवा, इक्वेशन काय राहतं कॉस ऑफ 2πx डिवाइड बाय लॅमडा इज इक्वल्स टू 0. आता 0 ही कॉस कोणाकोणाची व्हॅल्यू असू शकते, तर कॉस 90 ची व्हॅल्यू 0 आहे किंवा कॉस 3π/2 म्हणजे 270 ची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजेच आपल्याला इक्वेशन मिळेल 2πx डिवाइड बाय लॅमडा इज इक्वल्स टू आयदर मिळेल π/2 किंवा मिळेल 3π/2 किंवा तुम्ही जर ठेवलात 5π/2 तरी पण त्याचा आन्सर 0 असणार आहे कॉससाठी. सो असे प्रत्येक अँगल जे ऑड मल्टिपल ऑफ π/2 असतील त्या प्रत्येक अँगलसाठी कॉसची व्हॅल्यू किती असते 0 असते. त्यामुळे जर इथं आपण जर फर्स्ट 2 टर्म इक्वेट केल्या म्हणजेच 2πx डिवाइड बाय लॅमडा इज इक्वल्स टू पाय डिवाइड बाय 2 जर इक्वेट केलं तर पाय गेट कॅन्सल. एक्स साठी इक्वेशन काय मिळणार आपल्याला लॅमडा डिवाइड बाय 4. ठीक आहे. जर आपण हे फर्स्ट टर्म 3π/2 ला इक्वेट केली तर काय मिळणार बाबांनो 2πx डिवाइड बाय लॅमडा इज इक्वल्स टू 3π डिवाइड बाय 2. पाय अगेन कॅन्सल. इथं x ची व्हॅल्यू येणार 3 लॅमडा डिवाइड बाय 4. तसंच जर पुढे याला आणि याला इक्वेट केलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार 5 लॅमडा डिवाइड बाय 4. म्हणजे जनरली x साठी एक जनरल इक्वेशन आपल्याला काय मिळालं 2 इंटू p मायनस 1 मल्टीप्लाय बाय लॅमडा बाय 4. तर x काय होतं की सपोज आपण इथं जर वेव्ह ड्रॉ केली अशा प्रकारे, हे दोन रिजिड सपोर्ट याच्यावरती अशा टाईपमध्ये स्टेशनरी वेव्ह तयार होते. हे स्टेशनरी वेव्ह म्हणजे लूप्स आहेत.
तर हा 1 2 3 हे सगळे पॉईंट काय आहेत, नोड्स आहेत. आता ह्या सगळ्या नोडच्या पॉईंटसाठी इथून जर आपण ओरिजिन पकडलं तर पहिला जो नोड आहे तो किती अंतरावर मिळतोय किंवा दुसरा नोड किती अंतरावर मिळतोय हे सगळं दिलेलं आहे. तर जर आपण समजा हा आहे फर्स्ट नोड, हा सेकंड, हा थर्ड, असे नंबर ऑफ नोड्स पुढे येत राहणार आहेत. कुठल्याही दोन ॲडजेसंट नोड्स मधलं अंतर जर आपण कॅल्क्युलेट केलं, दोघांची वजाबाकी केली, तर डिस्टन्स बिटवीन टू adjacent nodes is always lambda divided by 2. किती यायला आन्सर हे, जर तुम्ही हा नोड आणि हा नोड यातली वजाबाकी केलात तर डिस्टन्स हे किती येणार, लॅम्बडा बाय 2. इथला नोड आणि इथला नोड हे जर मोजलात तर किती येणार, नेहमी लॅम्बडा बाय 2. कुठल्याही दोन शेजारच्या नोडमधला आन्सर डिस्टन्स जर आपण मेजर केलं तर कंपल्सरी त्याची व्हॅल्यू किती येणार आहे, लॅम्बडा डिवाइड बाय 2. याच्यानंतर हे झाली कशाची कंडिशन, नोडसाठी. सपोज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे अँटी नोडची कंडिशन. आता अँटी नोडची कंडिशन म्हणजेच ॲम्प्लिट्यूड ही मॅक्झिमम असली पाहिजे. मॅक्झिमम म्हणजे किती असायला पाहिजे मग, सो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आर मस्ट बी प्लस ऑर मायनस 2a. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आरची व्हॅल्यू काय घेतली आपण, 2a कॉस ऑफ, इक्वेशन आहे 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा इज इक्वल्स टू प्लस ऑर मायनस 2a. हे 2a कॅन्सल, म्हणजे कॉसची व्हॅल्यू येत आहे प्लस किंवा मायनस 1. 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा इज इक्वल्स टू प्लस किंवा मायनस 1. आता 1 किंवा मायनस 1 कॉस कोणत्या कोणत्या अँगलसाठी व्हॅल्यू असू शकते, तर आपल्याला माहिती आहे कॉस 0ची व्हॅल्यू 1 असणार, कॉस पायची व्हॅल्यू मायनस 1 असणार, कॉस 3 पायची व्हॅल्यू प्लस 1 असणार, कॉस 5 पायची व्हॅल्यू मायनस 1 असणार. म्हणजे जिथं अँगल मिळतील 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा इज इक्वल्स टू आयदर 0 कॉस 2 पाय एक्स बाय लॅम्बडाची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 1, म्हणजे अँगलची व्हॅल्यू येणार 0 पाय किंवा 2 पाय किंवा 3 पाय किंवा 4 पाय अँड सो ऑन. मग इथं एक्सची व्हॅल्यू जर आपण फर्स्ट टर्म आणि 0 इक्वेट केला तर एक्सची व्हॅल्यू 0 मिळेल. याला आणि याला जर इक्वेट केलं आपण म्हणजेच 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा इक्वल टू पाय इक्वेट केलं तर हे दोन्ही कॅन्सल, एक्सची व्हॅल्यू येईल लॅम्बडा डिवाइड बाय 2. जर आपण फर्स्ट आणि थर्ड टर्म इक्वेट केली म्हणजेच काय लिहिलं आपण, 2 पाय एक्स डिवाइड बाय लॅम्बडा इज इक्वल्स टू 2 पाय घेतलं तर 2 पाय कॅन्सल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू फक्त लॅम्बडा येणार. पुढे बघितलं तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 3 लॅम्बडा डिवाइड बाय 2. त्यानंतर आपल्याला मिळणार इथं एक्सची व्हॅल्यू 2 लॅम्बडा. म्हणजे इथं काय व्हायलं की डायग्राममध्ये बघितलं तर हे जे पॉईंट आहेत इथले हे सगळे पॉईंट कशाचे आहेत, अँटीनोडचे. आणि इथं सुद्धा कुठल्याही दोन ॲडजेसंट अँटीनोड मधलं अंतर, जसं इथं आपण लिहिलंय अगदी इथं लिहू शकतो, डिस्टन्स बिटवीन टू ॲडजेसंट अँटीनोड्स, ते डिस्टन्स सुद्धा किती असणार आहे, ऑलवेज लॅम्बडा डिवाइड बाय 2. म्हणजे तुम्ही दोन शेजारचे नोड घ्या किंवा दोन शेजारचे अँटीनोड घ्या, दोन्ही शेजारच्या नोड्स मधलं अंतर लॅम्बडा बाय 2 असेल, दोन शेजारच्या अँटीनोड मधलं डिस्टन्स सुद्धा लॅम्बडा बाय 2 असेल. परंतु एक अँटीनोड आणि पुढचा जर नोड घेतला म्हणजे हा अँटीनोड आणि हा नोड यातलं जर डिस्टन्स मोजला तर हे डिस्टन्स कंपल्सरी किती असणार, लॅम्बडा बाय 4 असणार. तर ह्या झाल्या, या होत्या कंडिशन्स फॉर नोड आणि अँटीनोड. याच्यानंतर आपल्याला स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज काय काय ते बघायचं आहे. बऱ्यापैकी प्रॉपर्टी आता सांगितले. स्टेशनरी वेव्ह प्रोड्युस्ड ड्यू टू कशासाठी, टू आयडेंटिकल वेव्हज आयदर ट्रान्सवर्स लॉन्जिट्युडनल, म्हणजे वेव्हज कोणती का असेल, ट्रान्सवर्स असो तरी सुपरपोजिशन किंवा स्टेशनरी वेव्ह तयार होतील, दोन्ही वेव्ह लॉन्जिट्युडनल असो तरी पण स्टेशनरी वेव्ह तयार होतील. फक्त कंडिशन जी डेफिनेशनमध्ये सांगितली होती तीच, वेव्हज आयडेंटिकल पाहिजेत आणि पाथ जे आहेत ते, डायरेक्शन जी आहे ती अपोजिट असली पाहिजे. पुढे टू आयडेंटिकल ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह ज्या वेळेस तयार होतील त्यांना आपण ते रिझल्टंट वेव्हला ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह, आणि दोन्ही जर लॉन्जिट्युडनल असतील तर लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह. परंतु कंपल्सरी काय, व्हेन ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह इज प्रोड्युस्ड ऑन अ स्ट्रिंग, जसं आता आपण डायग्रामात दाखवलं होतं, द सम पॉइंट्स ऑफ द स्ट्रिंग आर मोशनलेस. कुठले पॉईंट आहेत ते मोशनलेस, म्हणजे तर इथले पॉईंट ज्यांना आपण नोड म्हणणार आहोत. हे नोड कोणते पॉईंट आहेत, इथं ते पार्टिकल अक्षे मूव्ह होऊ शकत नाही, त्यांना आपण म्हणणार नोड्स. आणि जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होऊ शकतं म्हणजेच अँप्लिट्यूडला जाऊ शकतात ते आहेत अँटीनोड्स. पॉईंट बिटवीन नोड अँड अँटीनोड व्हायब्रेट विथ व्हॅल्यूज ऑफ अँप्लिट्यूड बिटवीन 0 to a. ठीक आहे का नाही. टू आयडेंटिकल लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह, हे जर सगळं इथून इथंपर्यंतची इन्फॉर्मेशन होती ट्रान्सवर्स वेव्ह बद्दलची. पुढे आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह बद्दलची. लॉन्जिट्युडनलचं इथं सांगितलेलं आहे.
लॉन्जिट्युडनलमध्ये काय करायचं, समजा आपण जर एक पाईपचं एक्झाम्पल घेतलं, की ऑर्गन पाईप एका साईडने ओपन आहे, दुसऱ्या साईडने क्लोज आहे. तर जो क्लोज्ड एंड आहे तिकडला कंपल्सरी आपल्याला पाहिजे नोड मिळणार आणि जो अँटी नोड आहे तिकडे जो ओपन एंड आहे तिकडे कंपल्सरी काय मिळणार, अँटी नोड. बाकी गोष्टी सेम असणार आहेत, स्टेशनरी असो किंवा ट्रान्सवर्स असो, लॉन्जिट्युडनल असो किंवा ट्रान्सवर्स असो. आणि मग सांगितलेलं डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह नोड इज λ/2 आणि डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह अँटी नोड इज ऑल्सो λ/2. परंतु एक नोड दुसरा अँटी नोड यामधलं डिस्टन्स मात्र कंपल्सरी किती असणार, λ/4. बाकी प्रॉपर्टी काय, द अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन व्हॅरीज पिरियॉडिकली इन स्पेस, ऑल पॉइंट व्हायब्रेट विथ द सेम फ्रिक्वेन्सी. म्हणजे हे जे स्टेशनरी वेव्ह आहेत याच्यामध्ये जे जे पार्टिकल्स व्हायब्रेट करतायत ह्या सगळ्यांची फ्रिक्वेन्सी किंवा व्हायब्रेशनचा टाइम पिरियड म्हणजेच ऑसोलेशनच्या कंडिशन सेम असणार आहेत. दो ऑल पार्टिकल एक्सेप्ट नोड, कोणते पार्टिकल व्हायब्रेट करत नाहीत, डिस्प्लेस करत नाहीत, कोणते, जे नोडला आहेत ते पार्टिकल्स. एक्सेप्ट नोड्स पजेस एनर्जी, देअर इज प्रोपोगेशन ऑफ एनर्जी. म्हणजे काय, तर इथून इथपर्यंत हे एनर्जी एवढ्यामध्ये बाउंड होणार, या लूपची एनर्जी एवढ्यामध्ये बाउंड होणार, या लूपची एनर्जी एवढ्यामध्ये बाउंड होणार. फक्त एनर्जी कोणत्या पार्टिकलकडे नाहीये, जे नोडचे पार्टिकल आहेत. ऑल द पार्टिकल्स बिटवीन ॲडजेसंट नोड दॅट इज इन वन लूप व्हायब्रेट इन फेज. म्हणजे एवढ्या एका लूपमधले जर या सगळ्या पार्टिकलच्या व्हायब्रेशनचा फेज 0 असेल तर या लूपमधला फेज वेगळा असणार आहे. ऑल द पार्टिकल्स इन द सेम लूप आर इन द सेम फेज ऑफ ऑसोलेशन विच रिव्हर्सेस द ॲडजेसंट लूप. रिव्हर्सेस म्हणजे याचा फेज असणार पाय. सो शेजारच्या लूपमधलं जे काही व्हायब्रेशनचे फेज असतील ते अपोजिट असतील एकमेकांना. त्याच्यानंतर कंपॅरिझन कशा कशाचं, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह म्हणजे सिंगल वेव्ह होती. स्टेशनरी वेव्ह म्हणजेच दोन वेव्ह एकत्र ओव्हरलॅप झाल्यानंतर तयार होणारा रिझल्ट आहे. मग कंपॅरिझन काय काय असणार आहे इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह, डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स फ्रॉम वन रिजन टू अदर रिजन विथ डेफिनाइट व्हेलॉसिटी. वेव्हची व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे, सिंगल वेव्हची व्हेलॉसिटी असते v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. n काय आहे, तर फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसोलेशन आणि लॅम्बडा काय आहे, वेव्हलेंथ ऑफ दी वेव्ह. परंतु प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये एका ठिकाणी तयार होणारा डिस्टर्बन्स हा कंटिन्युअसली पुढे ट्रॅव्हल करतो आणि त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असणार आहे थ्रू आउट द मीडियम. बट स्टेशनरी वेव्हमध्ये डिस्टर्बन्स रिमेन्स इन द रिजन वेर इट प्रोड्युस्ड बट व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज 0. म्हणजे काय, तर इथं आपण स्टेशनरी वेव्ह तयार झाली, समजा या प्रकारे स्टेशनरी वेव्ह तयार झाली, इथं लूप एकसारखे असायला पाहिजेत. इथं वेव्ह या रिजनच्या बाहेर कुठेही जाऊ शकत नाही. याचा अर्थ काय, रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ स्टेशनरी वेव्ह 0 असणार. हा, पार्टिकल्स व्हायब्रेशन एवढ्याच याच्यामध्ये लिमिटेशन राहील, एक सिंगल वेव्ह एवढ्यामध्ये प्रपोगेट करत इकडून इकडे पळत राहील. परंतु जे स्टेशनरी वेव्ह म्हणजे दोन वेव्ह मिक्स झाल्यानंतर तयार होणारी वेव्ह आहे त्याची व्हेलॉसिटी मात्र 0 असेल आणि म्हणूनच त्याला आपण स्टेशनरी वेव्ह म्हणतो किंवा स्टँडिंग वेव्ह म्हणतो. इन स्टेशनरी वेव्ह ऑल द पार्टिकल क्रॉस देअर मीन पोझिशन सायमल्टेनियसली बट इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह दिस डज नॉट हॅपन. म्हणजे बघा, सगळे पार्टिकल त्यांची मीन पोझिशन कसे हे करतात, सायमल्टेनियसली. म्हणजे ज्या वेळेस इथला पार्टिकल इकडे चाललाय त्यावेळेस या वेव्हचा पार्टिकल खाली येणार आहे, या वेव्हचा पार्टिकल परत इकडून रिव्हर्स होणार आहे. सो हे सगळे एकाच वेळेला मीन पोझिशन क्रॉस करतील सगळे पार्टिकल. परंतु प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये तसं असणार नाही. आणि पुढे आहे, इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑल द पार्टिकल्स आर मुव्हिंग व्हाईल इन स्टेशनरी वेव्ह पार्टिकल्स ॲट द पोझिशन ऑफ नोड्स आर ऑलवेज ॲट रेस्ट. डायग्राममध्ये दिसतंय इथले पार्टिकल, थोडक्यात सांगायचं काय, नोडच्या ठिकाणी असणारे पार्टिकल कधीही मूव्ह करणार नाहीत. कशामध्ये, स्टेशनरी वेव्हमध्ये. पण प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये प्रत्येक पार्टिकल कधी ना कधी तो मूव्ह करत पुढे चालणार आहे, व्हायब्रेट करणार आहे. एनर्जी इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन रिजन टू अनदर. कशामध्ये, प्रोग्रेसिव्हमध्ये. कारण प्रोग्रेसिव्ह जर इथं तयार झाली हे इन्फिनिटीपर्यंत पुढे जाऊ शकते प्रोपोगेट करत. सो इथला एनर्जी आणि मोमेंटम जो तयार झालेला आहे तो इथंपर्यंत पण ट्रॅव्हल इन्फानाइटपर्यंत नेता येऊ शकतं. बट स्टेशनरी वेव्हमध्ये काय होणार, एनर्जी या रिजनमध्ये बाउंड होऊन राहणार, दुसरीकडे ट्रान्सफर करता येत नाही. आता महत्त्वाचा मुद्दा आहे हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन. ट्रान्सफर स्टेशनरी वेव्ह, लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह, याच्यामध्ये दोन टर्म गरजेचे आहेत, हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन. हार्मोनिक आणि ओव्हरटोन समजून घेण्यापूर्वी आपण काय करूया, तर ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह तयार कशा होतील. आतापर्यंत आपण एक्झाम्पल सांगितलं की दोरी जी आहे ती दोन्ही एंडला अटॅच करून ठेवा रिजिड सपोर्टला
आणि याच्यामध्ये जे प्लग केल्यानंतर ज्या स्टेशनरी वेव्ह ज्या तयार होतील आणि रिफ्लेक्ट होऊन जे मिक्स होतील यांना आपण काय म्हणणार आहोत तर ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह. आणि हे झालं ट्रान्सव्हर्स. लॉन्जिट्युडनल साठी काय असणार तर दोन प्रकार असणार. एक तर असणार एका साईडने असणारा क्लोज्ड ऑर्गन पाईप अशा प्रकारे, किंवा दोन्ही बाजूला ओपन ऑर्गन पाईप म्हणजे या प्रकारे वेव्ह. आता इथे अशा प्रकारे डायग्राम का ड्रॉ करतोय कारण मगाशी सांगितलेली कंडिशन, ज्यावेळेस आपण लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्हचा विचार करतो, पाईपच्या क्लोज्ड एंडला कंपल्सरी नोड मिळायला पाहिजे. कंडिशन नीट लक्षात ठेवायचे. आणि ओपन एंडला कंपल्सरी अँटीनोड मिळाला पाहिजे. मग इथं जर पाईप दोन्ही बाजूंनी ओपन असेल तर दोन्ही ठिकाणी काय मिळाला पाहिजे अँटीनोड मिळाला पाहिजे. सो आणि ज्यावेळेस आपण स्ट्रिंग वेव्हचा किंवा ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्हचा विचार करू म्हणजेच या वेव्हचा, तर जे फिक्स्ड पॉइंट आहेत त्या दोरीचा जे एंड्स आहेत दोन्ही ते रिजिड सपोर्टला आहेत, फिक्स केलेले आहेत, ते जागचे डिस्प्लेस करू शकत नाहीत. याचा अर्थ काय तर इथं कंपल्सरी नोड असला पाहिजे, इथं पण कंपल्सरी नोड असला पाहिजे. म्हणजे ह्या त्या सिच्युएशन आहेत. कंडिशन कोणत्या सॅटिस्फाय ट्रान्सव्हर्स मध्ये कंपल्सरी दोन्ही एंडला नोड्स, ऑर्गन पाईप मध्ये क्लोज्ड एंडला नोड, ओपन एंडला अँटी नोड. ह्या त्या सिच्युएशन आहेत, त्या कंडिशन आहेत की जर ते सॅटिस्फाय करत असतील, ह्या कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी व्हायब्रेशनची जी फ्रिक्वेन्सी गरजेची आहे त्या फ्रिक्वेन्सीलाच आपण काय म्हणणार आहोत हार्मोनिक्स. म्हणजेच स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीज दॅट आर एक्झॅक्ट इंटिग्रल मल्टिपल ऑफ साऊंड्स फंडामेंटल. म्हणजेच कसली लोवेस्ट. आता फंडामेंटल काय हे सांगतो. कंडिशन बघा, पहिल्यांदा घेऊया ट्रान्सव्हर्स साठी. सो ट्रान्सव्हर्सची फंडामेंटल काय असणार, हे दोन रिजिड सपोर्ट आहेत इकडे आणि या प्रकारे. आता पहिली कंडिशन काय आहे, स्टेशनरी वेव्ह म्हणले की काय काय पाहिजे, नोड अँटीनोड, नोड अँटीनोड, नोड अँटीनोड हे अल्टरनेटिव्हली आले पाहिजेत. आणि दोन नोडच्या मध्ये एक अँटीनोड किंवा दोन अँटीनोडच्या मध्ये एक नोड कंपल्सरी आला पाहिजे. बर, जर इथं सगळ्यात कमी लोवेस्ट पॉसिबिलिटी जर चेक केली आपण, तर या ठिकाणी पण नोड पाहिजे, या ठिकाणी पण नोड पाहिजे, दोन नोडच्या मध्ये एकच अँटीनोड येऊ शकतो. म्हणजे लोवेस्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन दोरीच्या केसमध्ये, स्ट्रिंगच्या केसमध्ये येण्यासाठी काय पाहिजे, दोन नोड आणि सेंटरला एक अँटीनोड असला पाहिजे. तर हे कंडिशन मिळवण्यासाठी जे स्ट्रिंगची बेसिक फ्रिक्वेन्सी असेल त्याला आपण म्हणणार साऊंड्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग हे त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण जर समजा नाव दिलं एन, तर हे जर एन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल तर हा पण हार्मोनिक आहे. याला इंटिग्रल मल्टिपल म्हणजे 1n असो, 2n असो, 3n असो, 4n असो, हे सगळे काय आहेत हार्मोनिक्स आहेत. हार्मोनिक म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला इंटिग्रल मल्टिपल. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असतं तर ज्या सिच्युएशन, ज्या कंडिशन्स सांगितलेल्या आहेत त्या कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी लोवेस्ट पॉसिबिलिटी जी असेल त्यावेळेस तयार होणारी फ्रिक्वेन्सी म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. जसं हे झालं ट्रान्सव्हर्स वेव्हसाठी. समजा आपण इथं ऑलरेडी डायग्राम ड्रॉ केलेल्या लोवेस्टचीच, की पाईप जर एका बाजूने क्लोज असेल तर क्लोज एंडला कंपल्सरी काय पाहिजे नोड आणि ओपन एंडला कंपल्सरी काय पाहिजे अँटी नोड. मग आता ह्या दोघांच्या मध्ये जर आणखी एखादा नोड अँटी नोड तर ते लोवेस्ट नाही होणार, ते हायर दॅन लोवेस्ट होईल. सो पण इथं मात्र हे लोवेस्ट नाहीये. लोवेस्ट काय असणार जर पाईप दोन्ही बाजूंनी ओपन असेल तर कंडिशन आहे इकडे पण अँटी नोड, इकडे पण अँटी नोड, मग दोघांच्या मध्ये एकच नोड येऊ शकतो एक्झॅक्टली सेंटरला. म्हणून इथं पॉसिबिलिटी आहे अशा प्रकारे. तर हे आहे लोवेस्ट व्हायब्रेशन ओपन पाईपसाठी, हे पाईप क्लोज्ड ॲट वन एंड साठी, आणि हे आहे स्ट्रिंग साठी. म्हणजे हे ट्रान्सव्हर्स आणि दोन क्वेश्चन एक्झाम्पल आहेत लॉन्जिट्युडनल वेव्ह साठी. आता इथं जे या मिनिमम कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी असणारी फ्रिक्वेन्सी म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पण हार्मोनिक आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला इंटिग्रल मल्टिपल सुद्धा काय आहेत हार्मोनिक्स आहेत. पण ओव्हरटोन थोडंसं वेगळं आहे. हे काय कुठलीही रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी, हा शब्द महत्वाचा आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सी हा शब्द महत्वाचा आहे, की जे फंडामेंटल पेक्षा हायर पाहिजे पण याच्यामध्ये प्रेझेंट असलं पाहिजे. मग आता ओव्हरटोन प्रेझेंट असणाऱ्या फ्रिक्वेन्सीला ओव्हरटोन म्हणायचं आहे. दोन कंडिशन आहेत, एक तर ते प्रेझेंट असली पाहिजे आणि हायर दॅन फंडामेंटल असली पाहिजे, तर त्याला काय म्हणायचं ओव्हरटोन. म्हणजे इथं n ला ओव्हरटोन म्हणता येत नाही, पण 2n, 3n, 4n यांना ओव्हरटोन म्हणता येऊ शकतं. पण कधी म्हणणार त्यांना ओव्हरटोन
जर समजा एखाद्या व्हायब्रेशनमध्ये तिन्हीपैकी कुठल्या तरी एका व्हायब्रेशनमध्ये n प्रेझेंट आहे, 3n प्रेझेंट आहे, 5n प्रेझेंट आहे, परंतु 2n 4n हे प्रेझेंट नाही आहेत. मग आता हार्मोनिक कोण कोण आहे त्याच्यामध्ये? n हार्मोनिक आहे, 2n हार्मोनिक आहे, 3n 4n 5n हे सगळे हार्मोनिक आहेत. पण ओव्हरटोन कोण आहेत? तर ओव्हरटोन फक्त 3n आणि 5n. म्हणजे काय? एकतर फंडामेंटल पेक्षा जास्त आणि ऍक्च्युअल मध्ये व्हायब्रेशन मध्ये रेझोनेट करण्यासाठी प्रेझेंट असणाऱ्या फ्रिक्वेन्सीज. पुढे फॉर्म्युला घेतल्यानंतर आपल्याला कळेल की ओव्हरटोन कोणाला म्हणायचं. त्याआधी बघूया व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. समजा पाईप एका बाजूने क्लोज आहे. ही फर्स्ट डायग्राम आहे इथं, हे सेकंड, हे त्याच्यावरची डायग्राम म्हणजे इथं नंबर 3 सिक्वेन्स देतो म्हणजे कळेल आपल्याला. तर पहिल्यांदा लोवेस्ट पॉसिबिलिटी आपण चेक करू. कंडिशन काय काय सांगितलेली आहे? पाईप जर एका बाजूने क्लोज असेल तर कंपल्सरी या एंडला काय मिळणार? नोड. आणि इथं ऑलरेडी काय आहे? अँटी नोड. आणि आपल्याला माहिती आहे की ही जी पाईपची लेंथ आहे, ही जी लेंथ आहे त्या लेंथच्या इकडल्या एंडला अँटी नोड आहे, या एंडला नोड आहे. म्हणजे दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे? λ/4. का बरं? कारण एक अँटी नोड आणि शेजारचा नोड यातलं डिस्टन्स कंपल्सरी किती असतं? λ/4 असतं. मग आता आपल्याला काय बघायचं आहे? तर इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असणार? आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटी इज इक्वल्स टू n लॅम्बडा, म्हणजे n इज इक्वल्स टू v डिवाइड बाय लॅम्बडा विच इज इक्वल्स टू वेलॉसिटी ऑफ वेव्ह. लॅम्बडाची व्हॅल्यू इथून जर कॅल्क्युलेट केली तर काय मिळणार? 4 इंटू लेंथ ऑफ द पाईप. सो दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हे काय आले? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याला आपण वाटल्यास पाईप क्लोज्ड आहे म्हणून सफिक्सला सी लिहू शकतो. NC फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. याच्यापेक्षा लोवेस्ट फ्रिक्वेन्सी जर ह्या पाईपमध्ये एका बाजूने क्लोज असणाऱ्या पाईपमध्ये जर आपण इथून ट्रान्समिट केली तर मात्र स्टेशनरी वेव्ह तयार होणार नाहीत. हा, यातून वेव्ज ट्रॅव्हल करू शकतात पण स्टेशनरी वेव्ह तयार होण्यासाठी मिनिमम कंडिशन ही गरजेची आहे की एवढी फ्रिक्वेन्सी असली पाहिजे. मग कशा कशावर डिपेंड आहे? एक तर वेलॉसिटी ऑफ साऊंड आणि दुसरी आहे लेंथ ऑफ द ऑर्गन पाईप. मग समजा आपण या फ्रिक्वेन्सीपेक्षा थोडीशी हायर फ्रिक्वेन्सीमध्ये ट्रान्समिट करायचं झालं आणि त्यावेळेस स्टेशनरी वेव्ह बनतात की नाही हे जर चेक करायचं असेल तर जस्ट याच्या पुढच्या लेवलची कंडिशन काय गरजेची आहे ते 2 नंबर डायग्राम मध्ये बघूया. 2 नंबर डायग्राम मध्ये बघू शकता, इथं आहे नोड, इथं अँटी नोड, इथे परत नोड आणि इथं अँटी नोड. आता ह्या नोड पासून अँटी नोड पर्यंतचं अंतर हे डिस्टन्स असणार λ/4. अँटी नोड टू नोड परत हे डिस्टन्स असणार λ/4. नोड टू अँटी नोड परत हे डिस्टन्स किती असणार? λ/4. म्हणजेच हे टोटल डिस्टन्स किती आलं? नोड पासून इकडल्या अँटी नोड पर्यंत 3λ1/4. मग इथं जर आपल्याला वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचं तर मी याला म्हणतो n1. काय म्हणणार इथं? n1. 1 का आले सांगतो. त्यानंतर इंटू λ1. आता जर आपल्याला n1 कॅल्क्युलेट करायचं असेल तर v डिवाइड बाय λ1. पण इथं बघता λ1 ची जर व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, लेंथ जी आहे पाईपची ती किती असणार आहे? 3λ1 डिवाइड बाय 4. म्हणजे λ1 ची व्हॅल्यू इथे किती येणार? 4l डिवाइड बाय 3 यायला लागली. सो ती व्हॅल्यू जर उचलून इथं ठेवली आपण तर n1 साठी इक्वेशन मिळणार v डिवाइड बाय λ1 साठी 4l डिवाइड बाय 3 आणि v डिवाइड बाय 4l इथं काय होतं रे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता इथं नीट बघू शकता की n1 जो आहे हा पहिला ओव्हरटोन आहे अँड यालाच दुसरं नाव काय म्हणता येतं? जर हार्मोनिकच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल, बघा मगाशी काय कंडिशन सांगितली होती? हार्मोनिक म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा त्याला इंटिग्रल मल्टिपल, मग 1n 2n 3n 4n सगळेच. सो 3 फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला कितीने मल्टिप्लाय केलंय? 3 ने मल्टिप्लाय केले. मग 3 ने मल्टिप्लाय केले म्हणून 3 नंबरचा हार्मोनिक. परंतु 2 गुणिले फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तर प्रेझेंटच नाहीये. डायरेक्ट आपण थोडंसं हायर लेवलला गेलो तर डायरेक्टली काय मिळालं? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 3 टाइम. आणि हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा हायर असणारी पहिली फ्रिक्वेन्सी आहे म्हणून याला म्हणायचं फर्स्ट ओव्हरटोन. पहिली फ्रिक्वेन्सी आहे म्हणून याला काय म्हणणार आपण? फर्स्ट ओव्हरटोन. कुठली पहिली फ्रिक्वेन्सी आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असणारी पहिली फ्रिक्वेन्सी. समजा याच्यापेक्षा आणखी एक लेवल पुढे वाढवलं, इथं संख्या किती होती? एक अँटीनोड एक नोड, इथं 2 अँटीनोड 2 नोड. आता पुढची लेवल काय असणार? 3 अँटीनोड 3 नोड असतील. जर असं असेल
तर जी लेंथ आहे ती लेंथ कितीमध्ये डिवाइड होईल टोटल 5 लॅम्बडा 2 डिवाइड बाय 4 का इथे मोजू शकता हे लॅम्बडा बाय 4 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 किती वेळा यायला लागलं हे 5 वेळा. त्यामुळे जी पाईपची टोटल लेंथ आहे ती किती आहे 5 लॅम्बडा डिवाइड बाय 4. मग इथून जर आपण लॅम्बडाची व्हॅल्यू काढली किंवा लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू काढली तर ते येणार 4 टाइम्स एल डिवाइड बाय 5. आणि पुन्हा एकदा आपण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरूया. v इज इक्वल्स टू असतं n2 इंटू लॅम्बडा 2. सो n2 साठी इक्वेशन मिळणार v डिवाइड बाय लॅम्बडा 2 विच इज इक्वल्स टू v डिवाइड बाय लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू आहे 4l अपॉन 5. म्हणजेच n2 इज इक्वल्स टू v डिवाइड बाय 4l कशाची व्हॅल्यू आहे इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो हे आलं 5 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता याला काय म्हणणार बाबांनो तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला 5 मल्टिप्लाय आहे म्हणजेच हे असणार किती नंबरचा हार्मोनिक 5th हार्मोनिक. नीट लक्ष द्या हा काय आहे 5th हार्मोनिक. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा हायर असणारी किती नंबरची फ्रिक्वेन्सी आहे 2 नंबरची म्हणून याला म्हणणार आपण सेकंड ओव्हरटोन. आणि इथं एक थेरॉटिकल वाक्य पण आपल्या लक्षात येतं की ज्यावेळेस पाईप एका साइडने क्लोज असेल फक्त आणि फक्त ऑड हार्मोनिक प्रेझेंट असतात. म्हणजे बघा N1 किंवा NC 3NC 5NC यापेक्षा थोडा आणखी नोड अँटोन संख्या वाढवली तर 7NC 9NC 11NC. परंतु कधीच तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला 2 4 6 8 मल्टिप्लायच्या टर्म सापडणार नाहीत. ह्या फ्रिक्वेन्सी तर अवेलेबल असणार नाहीत. मग ओव्हरटोन म्हणजे दोन कंडिशन फंडामेंटल पेक्षा फ्रिक्वेन्सी जास्त पाहिजे आणि ऍक्च्युअली प्रेझेंट पाहिजे. 2n 4n 6n इथं प्रेझेंट नाहीयेत त्यामुळे त्यांना आपण हार्मोनिक म्हणू शकतो पण ओव्हरटोन म्हणणार नाहीत. पुढे व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. आता असा पाईप जिथे दोन्ही बाजूला ओपन एंड आहेत म्हणजे दोन्ही बाजूला आता लोवेस्ट पॉसिबिलिटी हे फर्स्ट डायग्राम हे सेकंड हे थर्ड. प्रोसेस सेम असणार आहे काही अवघड नाही. मिनिमम पॉसिबिलिटी काय आहे की दोन्ही एंड जर ओपन असतील तर दोन्ही एंडला अँटीनोडच मिळायला हवे. मग कमीत कमी 2 अँटीनोड आणि सेंटरला एक नोड याच्यापेक्षा कमी संख्या होऊ शकत नाही जर पाईप दोन्ही बाजूनी ओपन असतील. मग 2 अँटीनोड मधलं डिस्टन्स किती असणार लॅम्बडा बाय 2. त्यामुळे पाईपची जी लेंथ आहे ती लेंथ असणार लॅम्बडा बाय 2 म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू आपण लिहिणार 2 इंटू एल. आणि जर व्हेलॉसिटी काढली v इज इक्वल्स टू n लॅम्बडा किंवा इथे n ओ म्हणूया. ओ का फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड साठी सिम्बॉल आपण n ओ वापरूया. v डिवाइड बाय लॅम्बडा आणि लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2l. सो v डिवाइड बाय 2l हे काय आलं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असेल तर स्टेशनरी वेव्ह तयार होणार नाहीत. आता 2 नंबरसाठी विचार करूया. थोडंसं हायर लेवलला जायचं म्हणलं तर इथं या एंडला अँटीनोड दुसऱ्या एंडला अँटीनोड आणि सेंटरला एक अँटीनोड कारण इथं ऑलरेडी 2 अँटीनोड होते. आता जर अँटीनोड वाढवायचे असतील तर फक्त एक वाढवता येतो. म्हणजे आता 3 अँटीनोड तयार होणार आणि 2 नोड्स तयार होणार. आता जर डिस्टन्सचा विचार केला तर डिस्टन्स किती होईल बघा. यातलं या अँटीनोड पासून या अँटीनोड पर्यंत अंतर लॅम्बडा बाय 2 आणि हे डिस्टन्स पुन्हा लॅम्बडा बाय 2 म्हणजे इथं जी टोटल लेंथ आहे ती टोटल लेंथ डायरेक्टली असणार वेव्हलेंथला इक्वल. मग v इज इक्वल्स टू NO किंवा N2 असं म्हणूया N2 इंटू लॅम्बडा 1. सो सेकंड ओव्हरटोन जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर इथं येणार v डिवाइड बाय l कारण लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू l ला इक्वल आहे. समजा मी दोघांना 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं सेकंड ओव्हरटोन लिहित असताना 2 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर ओपन पाईप लिहिता येतं. यस लिहिता येतं. आता इथं काय झालं हा काय असणार आहे बाळांनो पहिल्या नंबरचा ओव्हरटोन आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय 2 आहे म्हणून आपण याला म्हणू शकतो 2 नंबरचा सेकंड हार्मोनिक. आता याच्यापेक्षा आणखी एक स्टेप पुढे गेलात तर काय होणार. आता संख्या बघा किती आहे. इथं 3 अँटीनोड होते इथं 4 अँटीनोड 1 2 3 आणि 4 अँटीनोड 3 नोड. जर आता पाईपची टोटल लेंथचा विचार केला तर ती पाईपची टोटल लेंथ किती असणार लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 त्यामुळे 3 लॅम्बडा डिवाइड बाय 2. आणि जर इथं लॅम्बडाची व्हॅल्यू काढला तर ती येणार 2 टाइम्स लेंथ ऑफ द पाईप डिवाइड बाय 3. पुढे v इज इक्वल्स टू n लॅम्बडा किंवा फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर v डिवाइड बाय लॅम्बडा 2 म्हणजे v डिवाइड बाय 2 टाइम्स ऑफ लेंथ इंटू 3.
म्हणजेच इथं जे यायला लागलं ते किती मिळायला लागलं, 3 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग हा काय झाला, N2 आहे म्हणजे सेकंड नंबरचा ओव्हरटोन आणि थर्ड नंबरचा हार्मोनिक. तर हे बोर्डला विचारणारे महत्त्वाचे प्रूफ्स आहेत. पुढचं प्रूफ डिस्कस करण्यापूर्वी थोडंसं आपण बघूया. एक पॉइंट आहे एंड करेक्शन. काय सांगितलंय रे आता, एंड करेक्शन काय असतं, तर पाईपसाठी ओपन एंड जिकडे असेल तिकडे कंपल्सरी काय मिळायला पाहिजे म्हणले आपण, अँटीनोड मिळाला पाहिजे. परंतु ज्यावेळेस प्रॅक्टिकली आपण ऑब्झर्व करतो खूप मायक्रो लेवलला, समजा हा एक पाईप आहे, एका बाजूने क्लोज आहे दुसऱ्या बाजूने ओपन, पण अँटीनोड एक्झॅक्टली जिथे आता पाईप संपला या लाईनला, सो अँटीनोड इथं नाही, थोडासा या ठिकाणी मिळतो, म्हणजे थोडासा बाहेर मिळतो, ओपन एंड पेक्षा थोडासा दूर मिळतो अँटीनोड. आणि जिथं पाईप संपतो आणि जिथं अँटीनोड मिळतो ह्या दोघातलं जे अंतर असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, एंड करेक्शन. मग समजा पाईप दोन्ही बाजूंना ओपन असेल तर एंड करेक्शन दोन्ही बाजूंना मिळणार, पाईप एका बाजूला ओपन असेल तर एंड करेक्शन एका बाजूला मिळणार. मग क्लोज्ड पाईपसाठी जी ऍक्च्युअल लेंथ आहे ती असणार L + E. कोणासाठी, हे पाईप क्लोज्ड ॲट वन एंड साठी. आणि जर पाईप दोन्ही बाजूंना ओपन असेल तर इकडे पण हे डिस्टन्स म्हणजे E असेल आणि हे डिस्टन्स म्हणजे E असेल, कारण इथं एक अँटीनोड मिळणार, इथं एक अँटीनोड मिळणार. मग आता जी पाईपची लेंथ आहे ती काय असणार, स्मॉल L + 2E. मग स्मॉल L काय आहे किंवा कॅपिटल L काय आहे, कॅपिटल L म्हणजे जेवढ्या डिस्टन्समध्ये जेवढ्या लेंथमध्ये हे व्हायब्रेशन चालतं ती लेंथ म्हणजे कॅपिटल L. मग स्मॉल L काय आहे, पाईपची ऍक्च्युअल लेंथ जी आहे ती स्मॉल L असणार. पाईपची ऍक्च्युअल लेंथ काय असणार, स्मॉल L, आणि अँटीनोड पासून क्लोज्ड एंड पर्यंत डिस्टन्स म्हणजे कॅपिटल L. सो कॅपिटल L म्हणजे लेंथ ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम. प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन कशा प्रकारे आपण ठरवू शकतो. प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन म्हणजे काय असणार, अज्युम करा दोन वेगवेगळे पाईप आहेत, दोन्ही आपण पहिल्यांदा क्लोज्ड पाईपसाठी घेऊया की दोन क्लोज्ड पाईप आहेत आणि दोघांचे डायमीटर सेम आहे. सो टू पाईप्स, दोन्ही पाईप कसले आहेत, क्लोज्ड ॲट वन एंड, क्लोज्ड ॲट वन एंड अँड सेम डायमीटर. दोघांची डायमीटर कशी आहे, सेम आहे, बट डिफरंट लेंथ. लेंथ कशा असतील, डिफरंट असतील, डिफरंट लेंथ. सो अज्युम करा दोघांची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी असेल ती काय असणार रे, तर V म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड तर सेम असणार. पहिल्या पाईपसाठी ते असणार N λ1 आणि इकडे असणार N λ2. अच्छा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पण दोघांसाठी वेगवेगळे असणार. सो N1 λ1 इज इक्वल्स टू N2 λ2. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा विचार करतोय म्हणजेच पाईप जर एका बाजूने क्लोज असेल तर इथं काय असणार रे, एका एंडला जिकडे क्लोज आहे तिकडे नोड, जिकडे ओपन आहे तिकडे अँटी नोड, हे डिस्टन्स असणार. एंड करेक्शन हे टोटल डिस्टन्स असणार कॅपिटल L आणि पाईपची लेंथ असणार स्मॉल L. मग इथं कॅपिटल L इज इक्वल्स टू किती येतं, λ/4. कॅपिटल L इज इक्वल्स टू काय येणार, λ/4. पण इथं आपण पाईप्सची लेंथ वेगवेगळी म्हणतोय, त्यामुळे जर आपण लॅम्बडाची व्हॅल्यू काढली तर ती व्हॅल्यू असणार 4 कॅपिटल L. मग फॉर फर्स्ट पाईप किती येणार रे, हे लॅम्बडा इज इक्वल्स टू फॉर फर्स्ट पाईप, पहिल्या पाईपसाठी λ1 ची व्हॅल्यू किती येणार, 4 × L1 + E काय आहे, एंड करेक्शन आहे. आणि सेकंड पाईपसाठी काय असेल, हे फॉर सेकंड पाईप λ2 इज इक्वल्स टू काय असणार, 4 L2 + E. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज N1 आणि N2 आहेत. सो इथं N1 λ1 साठी काय लिहिणार आपण इथं, 4 L1 + E आणि इथं N2 साठी लिहिणार ॲज इट इज N2 λ2 साठी आपण लिहिणार 4 L2 + E. जस्ट याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं. सो इथं 4 4 कॅन्सल होणार, E साठी आन्सर मिळणार N1 L1 - N2 L2 डिवायडेड बाय N2 - N1 किंवा E इज इक्वल्स टू N2 L2 - N1 L1 डिवायडेड बाय N1 - N2.
तर हे झालं कोणासाठी एंड करेक्शन आलं, हे पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. सेम प्रोसेसमध्ये आपण एंड करेक्शन फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंडसाठी पण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे काय करणार, फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, जर पाईप दोन्ही बाजूला ओपन असेल तर काय होणार बघा. थोडक्यात एक डायग्राम ड्रॉ करूया. इकडे अँटीनोड असेल, इकडे अँटीनोड असेल, हे डिस्टन्स ई असणार, इथून एवढं डिस्टन्स ई असणार आणि दोन्ही अँटीनोड मधलं अंतर एल आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीसाठी ही व्हॅल्यू जी आहे ती किती असणार, लॅम्बडा डिवाइड बाय 4. मग लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येते, लॅम्बडा डिवाइड बाय 2. मग लॅम्बडाची व्हॅल्यू लिहिता येते 2 इंटू कॅपिटल एल, परंतु लॅम्बडा इथं असणार 2 इंटू कॅपिटल एल म्हणजे लेंथ ऑफ द पाईप प्लस इकडला ई प्लस इकडला ई म्हणजे असणार इथं 2 टाइम्स ऑफ ई. सो हे आलं लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल्स टू 2 इन ब्रॅकेट लेंथ ऑफ द पाईप प्लस 2 इंटू एंड करेक्शन. मग आता फॉर फर्स्ट पाईप काय होणार, हे फॉर फर्स्ट पाईप लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू काय होणार आहे, 2 इन ब्रॅकेट लेंथ ऑफ द पाईप फर्स्ट प्लस 2 इंटू ई. आणि फॉर सेकंड पाईप लॅम्बडा 2 इज इक्वल्स टू काय होणार, 2 इन ब्रॅकेट L2 प्लस 2 इंटू ई. मग दोघांच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीसाठी जर आपण व्हेलॉसिटीज सेम घेतल्या, सो व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काय काय असणार आहे, पहिल्या पाईपसाठी N1 लॅम्बडा 1, दुसऱ्या पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ म्हणतात तर N2 लॅम्बडा 2. मग व्हेलॉसिटी दोघांची सेम असणार. N1 साठी पहिल्या पाईपसाठी काय लिहिता येतं, हे N1 ॲज इट इज. लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू पहिल्या पाईपसाठी किती आहे, 2 इन ब्रॅकेट स्मॉल L1 प्लस 2 टाइम्स ऑफ ई इज इक्वल्स टू इथे N2 2 इन ब्रॅकेट L2 प्लस 2 टाइम्स ई. आता इथं 2 2 काय होणार, कॅन्सल. N1 L1 प्लस 2 N1 ई इज इक्वल्स टू N2 L2 प्लस 2 N2 ई. 2 टाइम्स N1 ई मायनस 2 टाइम्स N2 ई इज इक्वल्स टू N2 L2 मायनस N1 L1. जर इथून ई कॉमन काढलं, 2 पण कॉमन काढूया, ई पण कॉमन काढूया, ॲडजस्टमेंट केल्यानंतर फायनल फॉर्म्युला मिळणार N2 L2 मायनस N1 L1 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट N1 मायनस N2. किंवा दुसरा फॉर्म्युला आपल्याला एंड करेक्शनसाठी मिळणार, ह्याला उलट लिहिलं तरी चालेल, N1 L1 मायनस N2 L2 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट N2 मायनस N1. सो हे आलं एंड करेक्शन फॉर ओपन पाईप, फॉर क्लोज पाईप ऑल्सो. नऊ आतापर्यंत आपण बघितलं लॉन्जिट्युडनल वेव्हसाठी स्टेशनरी वेव्ह म्हणजे पाईप क्लोज्ड ॲट वन एंड, पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. पण आता बघायचं आहे व्हायब्रेशन प्रोड्युस्ड इन स्ट्रिंग. मग स्ट्रिंगमधल्या ज्या वेव्ज तयार होतात त्या कोणत्या वेव्ज आहेत, तर ऑब्व्हियसली त्या कोणत्या आहेत, तर ट्रान्सवर्स वेव्ज आहेत. मग ट्रान्सवर्स वेव्हसाठी जर स्टेशनरी वेव्ह बनत असतील तर काय येणार बघा. सो पहिली कंडिशन जसं आपण बघू शकतो, हे जो आहे फर्स्ट पॉईंट आहे, फर्स्ट डायग्राम, सेकंड डायग्राम, थर्ड सिच्युएशन किंवा थर्ड डायग्राम. ह्याच्यानंतर पुन्हा हे नंबर ऑफ लूप्स वाढू शकतात. सो व्हायब्रेशन प्रोड्युस्ड इन स्ट्रिंग स्टेशनरी वेव्हसाठी बघूया. सो इथला आणि इथला एंड फिक्स्ड असल्यामुळे इथं कंपल्सरी नोड मिळाले पाहिजेत. सो लोवेस्ट पॉसिबिलिटी काय आहे की 2 नोड असणार आणि सेंटरला एक अँटी नोड असणार. मग यासाठी जर आपण विचार केला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा तर काय लिहिता येतं बाळांनो, इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा सरळ सरळ आपण V इज इक्वल्स टू काय लिहू शकतो, N इंटू लॅम्बडा. N इंटू लॅम्बडा. पण पहिल्या केसमध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू किती असणार, लेंथची व्हॅल्यू किती असणार पहिल्या केससाठी, लेंथ इज इक्वल्स टू लॅम्बडा बाय 2 म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू असणार 2 टाइम्स ऑफ L. लॅम्बडाची व्हॅल्यू असणार 2 टाइम्स ऑफ L. त्यामुळे इथं जर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढली आपण V डिवाइड बाय लॅम्बडा म्हणजेच V डिवाइड बाय लॅम्बडासाठी आपण लिहिणार 2L आणि N इज इक्वल्स टू हे 1 डिवाइड बाय 2L V व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. फॉर्म्युला असतो कॅपिटल T डिवाइड बाय M. आता इथं कॅपिटल T काय असणार, टेन्शन इन द स्ट्रिंग आणि स्मॉल m म्हणजे मास नाही तर स्मॉल m हे असणार लिनियर मास डेन्सिटी. स्मॉल m मास नाही तर आपण सिम्बॉल स्टेट बोर्डच्या पुस्तकाप्रमाणे वापरतोय जे आहे लिनियर मास डेन्सिटी. तर ही आली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जे या सिच्युएशनमध्ये आहे की स्टेशनरी वेव्ह तयार होताना सगळ्यात लोवेस्ट पॉसिबिलिटी की 2 नोड आणि एक अँटी नोड. समजा
फक्त नोड आणि अँटीनोडची संख्या वाढली, म्हणजे इथे एक नोड मिळाला, या ठिकाणी एक नोड मिळाला आणि इथे एक नोड मिळाला. आता नोडची संख्या झाली 3, अँटीनोड आले 2, इथे एक आणि इथे एक. आता इथून इथपर्यंत डिस्टन्स λ/2, इथून इथपर्यंत डिस्टन्स λ/2, म्हणजे काय आलं टोटल लॅम्बडा. सो सेकंड कंडिशनसाठी म्हणजेच आपल्याला हे झाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता याच्यापेक्षा हायर फ्रिक्वेन्सी जी प्रेझेंट आहे ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय घेणार, जी लेंथ ऑफ द स्ट्रिंग आहे ते डायरेक्टली इक्वल कशाला असणार, लॅम्बडाला इक्वल असणार. कारण बघा टोटल लेंथमध्ये हे λ/2 या नोडपासून या नोडपर्यंत आणि या नोडपासून या नोडपर्यंत λ/2. सो λ/2 प्लस λ/2 काय असणार, लॅम्बडा. मग इथं पुन्हा एकदा n इज इक्वल्स टू काय असतं, v डिवाइड बाय लॅम्बडा. म्हणजेच इथं येणार 1 डिवाइड बाय लॅम्बडा साठी आहे l किंवा लेंथ ऑफ द स्ट्रिंग. अच्छा, लेंथ आपण कॅपिटल्स वापरूया सगळीकडे. हां, l इज इक्वल्स टू लॅम्बडा. मग इथं 1 डिवाइड बाय l आणि व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह t डिवाइड बाय m. आता इथं मी 2 ने मल्टिप्लाय आणि जर डिवाइड केलं तर हे n1 म्हणूया. हे का बरं n1, कारण हे आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा हायर फ्रिक्वेन्सी. हे काय लिहिता येतं, हे एवढी जी व्हॅल्यू आहे 1 डिवाइड बाय 2l अंडर रूट t बाय m, हे कशी आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. हा काय आला फर्स्ट ओव्हरटोन, किंवा ह्याला तुम्ही म्हणू शकता फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला 2 मल्टिप्लाय आहे, म्हणजेच हा काय आहे बाळांनो, सेकंड हार्मोनिक. म्हणजे हा फर्स्ट ओव्हरटोन किंवा सेकंड हार्मोनिक. तिसरी कंडिशन, तिसऱ्या कंडिशनमध्ये काय आहे की इकडे एक नोड मिळणार, इथे एक नोड मिळणार, या ठिकाणी एक नोड आणि या ठिकाणी एक नोड. टोटल नोडची संख्या किती आली, 4. म्हणजे अँटीनोड संख्या 1, 2 आणि हे 3. आता टोटल जी लेंथ आहे ती लेंथ किती असणार, 3l डिवाइड बाय 2. सो थर्ड कंडिशनसाठी म्हणजे आणखी एक हायर फ्रिक्वेन्सी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर जी लेंथ l आहे ते किती असणार, 3 टाइम्स लॅम्बडा डिवाइड बाय 2, किंवा लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 2l डिवाइड बाय 3. सो आता जर आपण थर्ड फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची म्हणलं, जे फंडामेंटलपेक्षा हायर फ्रिक्वेन्सी पहिली आली n1, याच्यापेक्षा आणखी काही हायर फ्रिक्वेन्सी असू शकते का, तर ती असणार n3. ते काढायचं तर व्हेलॉसिटी डिवाइड बाय लॅम्बडा. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, अंडर रूट ऑफ t डिवाइड बाय स्मॉल m. आणि लॅम्बडासाठी आपण लिहू शकतो 2l, हे डिवाइड 3 वरती पाठवा. सो हे झालं n3. म्हणजेच हे n3 इज इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ n आलं. म्हणजे याला काय म्हणणार बाळांनो आपण, तर हा आहे सॉरी n3 नाही n2. का बरं, हा आहे थर्ड हार्मोनिक. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला किती मल्टिप्लाय आहे, इंटिग्रल मल्टिप्लर 3, म्हणून थर्ड हार्मोनिक. किंवा इथं 2 आहे, सो हे आलं सेकंड ओव्हरटोन. सो हा पहिला ओव्हरटोन इथे आला, हा दुसरा ओव्हरटोन n2 या ठिकाणी मिळाला. तर अशा प्रकारे आपण इथं काय प्रूव्ह केलं किंवा कशा व्हॅल्यू काढल्या, तर स्ट्रिंगमध्ये जरी स्टेशनरी वेव्ह तयार होत असतील तरी इथं म्हणू शकतो ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. का बरं, बघा हे आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला 2 टाइम्स प्रेझेंट आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला 3 टाइम्स प्रेझेंट आहे. आणखी तुम्ही नोडची एक एक संख्या वाढवा, अँटीनोडची संख्या वाढवा, पुढे येणार 4 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, नंतर येणार 5 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याचा सरळ सरळ अर्थ काय की ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन द व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. सो स्टेशनरी ज्यावेळेस तयार होतील स्ट्रिंगमध्ये सगळ्या प्रकारचे हार्मोनिक प्रेझेंट असतील. व्हायब्रेशन स्ट्रिंगच्या 3 लॉ कोणते कोणते बघा. पहिला आहे लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ लेंथ म्हणजेच काय, तर आपण फॉर्म्युला आता शिकलाय. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी का, फ्रिक्वेन्सी काय असणार 1 डिवाइड बाय 2l अंडर रूट ऑफ t अपॉन m. t काय असणार, टेन्शन इन द स्ट्रिंग. m काय असणार, लिनियर मास डेन्सिटी. आणि l काय असणार, लेंथ. मग लॉ ऑफ लेंथ काय सांगतो, तर इथून बघू शकता आपण की जे फ्रिक्वेन्सी आहे ती इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे लेंथ ऑफ द स्ट्रिंगला. सो जेवढी स्ट्रिंगची लेंथ जास्त, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कमी होणार. म्हणजेच हा पहिला लॉ आहे जो की सांगतो द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ. कुठून मिळालं, या फॉर्म्युल्यामधून. पण हा लॉ प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कन्सिडर काय करायचंय की त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन बदलणार नाही आणि स्ट्रिंगची लिनियर मास डेन्सिटी सुद्धा बदलणार नाही. पुढे आहे दुसरा लॉ ऑफ टेन्शन. याच फॉर्म्युल्यामध्ये जर समजा आपण लेंथ आणि स्मॉल m कॉन्स्टंट ठेवलं आणि टेन्शन जर बदलत राहिलो स्ट्रिंगचं, तर काय होणार रे, इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ t.
एल कॉन्स्टंट आहे लेंथ आणि स्मॉल एम लिनियर मास डेन्सिटी सुद्धा कॉन्स्टंट आहे. म्हणजे स्टेटमेंट काय होणार इथं, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द टेन्शन. या टेन्शनच्या स्क्वेअर रूटला कशी असणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि थर्ड लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी म्हणजे स्मॉल एम, तर इथं येणार एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ एम. म्हणजेच द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ. लिनियर मास डेन्सिटी म्हणजेच काय असतं, मास पर युनिट लेंथ. तर हे आहेत 3 लॉज ऑफ व्हायब्रेशन. तुम्हाला एक एक मार्काला स्टेटमेंट विचारू शकतात. बीट्स काय असतं, तर बीट्स म्हणजे अशा 2 वेव्ज किंवा 2 साऊंड वेव्ज असतील, लाईट वेव्ह असतील किंवा ट्रान्सव्हर्स वेव्ह, लॉन्जिट्युडनल वेव्ह कोणतेही असेल, अशा 2 वेव्ज की ज्यांची अँप्लिट्यूड सेम आहे परंतु फ्रिक्वेन्सी जी आहे ती स्लाइटली डिफरंट आहे. आणि ह्या 2 अशा वेव्ह ज्यावेळेस मिक्स होतील ते रिझल्टंट फ्रिक्वेन्सी जी तयार होईल किंवा जो रिझल्ट तयार होईल त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, बीट्स. सो बीट्स तयार होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कंडिशन, वेव्स फक्त त्यांची फ्रिक्वेन्सी ही स्लाइटली डिफरंट असली पाहिजे. एवढा खूप जास्त पण फरक नको आहे, थोडासा फरक असला पाहिजे. म्हणजे समजा एका साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी 256 असेल, दुसऱ्याची 252, 253, 255 हे किंवा 250 पर्यंत या प्रकारे असायला पाहिजे. म्हणजे मॅक्झिमम आता बीट्स म्हणजे 2 वेव्ज मधला स्मॉल फ्रिक्वेन्सी मधला स्मॉल डिफरन्स. बीट्स तयार होण्यासाठी ज्या 2 वेव्ज आहेत, ॲज्युम करा पहिली जी वेव्ह आहे त्याचं डिस्प्लेसमेंट. सो बीट्स तयार होण्यासाठी पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट आपण म्हणूया y1 इज इक्वल्स टू a अँप्लिट्यूड साइन, इथं लिहूया 2 पाय n1 इंटू टी मायनस 2 पाय डिवाइड बाय लॅम्बडा इंटू एक्स. आणि दुसऱ्या वेव्हसाठी डिस्प्लेसमेंट असणार a साइन 2 पाय n2 इंटू टी मायनस 2 पाय डिवाइड बाय लॅम्बडा इंटू एक्स. इथं नीट लक्ष द्या, आपण दोन्ही ठिकाणी अँप्लिट्यूड सेम घेतलेली आहे, फक्त थोडासा बदल सांगितलाय फ्रिक्वेन्सीमध्ये. त्यामुळे इथं n1 म्हणलं, इथं n2 म्हणलं. ॲक्च्युअल फॉर्म्युला काय असतो, y इक्वल टू a साइन ओमेगा टी मायनस के एक्स आणि इथं y इक्वल टू a साइन ओमेगा टी मायनस किंवा प्लस के एक्स. तर हे 2 इक्वेशन लिहिलेत. पहिल्या वेव्हसाठी डिस्प्लेसमेंट आहे a साइन 2 पाय n1 टी मायनस 2 पाय लॅम्बडा एक्स आणि दुसऱ्यासाठी फक्त अँप्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरंट घेतली आहे. आता ह्या 2 वेव्ज मिक्स होत आहेत. बीट तयार व्हायला ही कंडिशन नसावी की काय गरजेची कंपल्सरी कंडिशन नाही की दोन्हींची डायरेक्शन अपोजिट असावी. जसं स्टेशनरी वेव्हमध्ये काय कंडिशन होती की एक अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, दुसरी अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस यायला पाहिजे आणि अशा जर 2 वेव्ह मिक्स व्हायला तर स्टेशनरी वेव्ह तयार होणार. बीट म्हणजे काय, वेव्ह कशाही मिक्स हो, त्याची डायरेक्शन कोणतीही असो जास्त फरक नाही पडणार. फक्त बीट तयार होण्यासाठी दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी थोडीशी डिफरंट असणं गरजेचं आहे. मग आता थोडं सिम्पलीसाठी आपण असं ॲज्युम करूया की हे ज्या पॉइंटला मिक्स होणार आहेत, ज्या ठिकाणी ह्या 2 वेव्ज ओव्हरलॅप होणार आहेत, त्या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू 0 ॲज्युम करू. म्हणजे इक्वेशन काय होणार आहे, x 0 घेतलं तर पहिल्या वेव्हसाठी इक्वेशन होणार y1 इज इक्वल्स टू a साइन 2 पाय n1 इंटू टी आणि दुसऱ्या वेव्हसाठी डिस्प्लेसमेंट होणार y2 इज इक्वल्स टू a साइन 2 पाय n2 इंटू टी. आता रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी y इज इक्वल्स टू आपण लिहिणार a साइन किंवा y इज इक्वल्स टू आपलं इक्वेशन माहिती आहे काय असतं, y इज इक्वल्स टू जनरल फॉर्म्युला y1 प्लस y2. मग a साइन 2 पाय n1 टी इंटू प्लस a साइन 2 पाय n2 टी. पुढे y इज इक्वल्स टू, दोघांमधून जर a कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहतं साइन 2 पाय n1 टी प्लस साइन 2 पाय n2 टी. आता इथं वापरूया साइन, याला ॲज्युम करू सी अँगल, याला ॲज्युम करूया डी अँगल. साइन सी प्लस साइन डी मागाशी सांगितलेला फॉर्म्युला आहे. काय येतं, हे ए ॲज इट इज 2 इंटू साइन ऑफ सी प्लस डी, 2 इंटू साइन ऑफ सी प्लस डी. सी प्लस डी म्हणजे इथे येणार 2 पाय n1 टी प्लस 2 पाय n2 टी डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी. सी मायनस डी म्हणजे तिथे येणार 2 पाय n1 टी मायनस 2 पाय n2 टी आणि इथे येणार डिवाइड बाय 2. तर y इज इक्वल्स टू 2a इक्वेशन मध्ये राहणार साइन ऑफ
2 पाय n1t प्लस 2 पाय n2t, यातून आपण कॉमन काय काय काढू शकतो, 2 पाय t डिवाइड 2 कॉमन, म्हणजे सरळ राहणार पाय t इन ब्रॅकेट इथं राहणार n1 प्लस n2, आणि इथं काय राहणार रे, कॉस ऑफ, इथं 2 पाय कॉमन काढलं, 2 कॅन्सल, म्हणजे राहणार फक्त पाय इंटू टी, ब्रॅकेटमध्ये उरेल n1 मायनस n2. परंतु आपल्याला जे इक्वेशन लिहायचं असतं रिझल्टंट डिस्प्लेसमेंटसाठी, ते इक्वेशन कसं लिहिणार आपण, y इज इक्वल्स टू इथं असणार r, पुन्हा असणार साईन, आणि ब्रॅकेटमध्ये येणार पाय इंटू टी n1 प्लस n2. आता इथं जे आर म्हणलेलं आहे आपण, तर आर काय आहे, रिझल्टंट अँप्लिट्यूड, जे काही वेव्ह तयार होणार आहे, दोन वेव्ज मिक्स झाल्यानंतर जे रिझल्टंट वेव्ह मिळेल त्याची रिझल्टंट अँप्लिट्यूड म्हणजे आर, जे की कोण कोण असणार, हे 2a आणि इथं कॉस ऑफ पाय टी n1 मायनस n2, म्हणजेच आर ची व्हॅल्यू काय असणार इथं 2a कॉस ऑफ पाय इंटू टी ब्रॅकेटमध्ये n1 मायनस n2. तर हे झालं रिझल्टंट अँप्लिट्यूड. आता बीट म्हणजे काय असतं, तर ज्यावेळेस दोन वेव्ज मिक्स होतील ज्यांची फ्रिक्वेन्सी थोडीशी वेगवेगळी आहे, स्लाइटली डिफरंट आहे, अशा वेळेस एक असतं वॅक्सिंग, वॅक्सिंग म्हणजे जे रिझल्टंट वेव्ह तयार व्हायली त्याची मॅक्झिमम अँप्लिट्यूड मिळणार, आणि एक असते वॅनिंग, वॅनिंग म्हणजे काय, तर त्याची रिझल्टंट अँप्लिट्यूड खूप कमी असणार, मिनिमम असणार, अप्रॉक्सिमेटली 0 असणार. सो एक वॅक्सिंग आणि एक वॅनिंग म्हणजे काय तयार होतात, तर एक बीट तयार होते. म्हणजेच जर आपण इथं वॅक्सिंगसाठी घेतलं किंवा वॅक्सिंग म्हणजे मॅक्झिमम अँप्लिट्यूडसाठी घेतलं, तर हे 2a कॉस ऑफ पाय इंटू टी n1 मायनस n2, हे याची व्हॅल्यू किती असणार, वॅक्सिंग म्हणजेच मॅक्झिमम अँप्लिट्यूड. सो मॅक्झिमम अँप्लिट्यूडसाठी इथं काय येणार रे, 2a प्लस ऑर मायनस येऊ शकतं, सो इथं प्लस ऑर मायनस 2a, मग हे 2a कॅन्सल, म्हणजे इकडे प्लस किंवा मायनस 1 राहील. सो इक्वेशन काय येणार, पाय इंटू टी ब्रॅकेटमध्ये n1 मायनस n2 इज इक्वल्स टू, इकडे मिळणार एकतर कॉस 0 मिळेल किंवा पाय मिळेल किंवा 2 पाय मिळेल किंवा 3 पाय मिळेल. सो इथं जर हे फर्स्ट आणि सेकंड इक्वेट केलं तर t इज इक्वल्स टू किती येणार, 0 डिवाइड बाय n1 मायनस n2 म्हणजे 0. पुन्हा हे आणि हे इक्वेट केलं तर आन्सर काय येणार, t इज इक्वल्स टू 1 डिवाइड बाय n1 मायनस n2. जर आपण हे आणि हे टर्म इक्वेट केली तर t इज इक्वल्स टू डिवाइड बाय n1 मायनस n2. आता हे इक्वेशन काय सांगतं की एक तर 0 टाइम असताना किंवा टाइम 1 डिवाइड बाय n1 मायनस n2 असताना किंवा 2 डिवाइड बाय n1 मायनस n2 असताना किंवा 3 डिवाइड बाय n1 मायनस n2 असताना, ह्या टाइमच्या सगळ्या व्हॅल्यूसाठी रिझल्टंट डिस्प्लेसमेंटची अँप्लिट्यूड कशी आहे, मॅक्झिमम आहे. कशी आहे, मॅक्झिमम. मग आता हे मॅक्झिमम अँप्लिट्यूड मिळण्याचा टाइम पिरियड किती असणार, हा आहे 2 मॅक्झिमम अँप्लिट्यूड मिळण्याच्या जो टाइम आहे त्या, मग याची आपल्याला कॅल्क्युलेट काय करणार, मग जर या कुठल्याही दोन ॲडजेसंट टायमिंगची सबट्रॅक्शन केली तर आपल्याला काय मिळेल, पिरियड किंवा टाइम पिरियड फॉर वॅक्सिंग, म्हणजे एक वॅक्सिंग नंतर दुसरा वॅक्सिंग कधी ऐकू येईल, एका मॅक्झिमम अँप्लिट्यूड नंतर पुन्हा मॅक्झिमम अँप्लिट्यूड कधी कळेल, कधी ऐकायला मिळेल, यासाठीचा टाइम पिरियड किती असणार. तर सरळ आपण ह्या कुठल्याही दोघांची, या दोघांची किंवा या दोघांची किंवा या दोघांची सबट्रॅक्शन करू शकतो, जे की किती मिळेल रे वांनो, समजा आपण हे घेऊया 2 डिवाइड बाय n1 मायनस n2 मायनस 1 डिवाइड बाय n1 मायनस n2, सो विच विल बी 1 डिवाइड बाय n1 मायनस n2. तर हा झाला टाइम पिरियड ऑफ वॅक्सिंग. आणि जर आपण याची फ्रिक्वेन्सी काढली तर फ्रिक्वेन्सी काय असते, 1 डिवाइड बाय टाइम पिरियड, मग फ्रिक्वेन्सी बीट फ्रिक्वेन्सी पण म्हणू शकतो याला आपण, ती काय येणार n1 मायनस n2, म्हणजे सरळ सरळ बीट फ्रिक्वेन्सी काय असणार n1 मायनस n2. हा टायमिंग कशा झाला, वॅक्सिंगचा. म्हणजे ज्या रिझल्टंट वेव्ह असतील, जर त्या दोन वेव्ह मिक्स होत असताना त्या दोघांची फ्रिक्वेन्सी थोडीशी डिफरंट जर असेल, अशा वेव्ह मिक्स झाल्यानंतर जे रिझल्टंट ऐकू येतात, जो रिझल्टंट वेव्ह ऐकू त्यात पण फ्रिक्वेन्सीमध्ये थोडासा स्लाइटली डिफरन्स जाणवतो. पण त्या डिफरन्स कसा असणार, की हा डिफरन्स जास्तीत जास्त असू शकतो ज्यावेळेस वॅक्सिंग कमीत कमी असणार ज्यावेळेस वॅनिंग. आता हे झालं वॅक्सिंगसाठी. समजा वॅनिंगसाठी घ्यायचं असेल, रिझल्टंट अँप्लिट्यूड जो आहे तो किती आला पाहिजे, इथं मग डायरेक्टली 0. रिझल्टंट अँप्लिट्यूड काय होता, 2a कॉस ऑफ पाय इंटू टी ब्रॅकेटमध्ये n1 मायनस n2, याची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 0. आता कॉस कोणाकोणासाठी 0 असणार आहे कॉसची व्हॅल्यू, तर हे पाय इंटू टी ब्रॅकेटमध्ये n1 मायनस n2 इज इक्वल्स टू, एक तर कॉस 90ची व्हॅल्यू 0
किंवा 3π/2 ची व्हॅल्यू 0 किंवा 5π/2 ची व्हॅल्यू 0 अँड सो ऑन. तर आता फर्स्ट आणि सेकंड टर्म जर इक्वेट केली आपण तर टाइमची व्हॅल्यू काय मिळणार इथं? फर्स्ट हे आणि हे जर इक्वेट केलं तर पाय गेट कॅन्सल. इथे येणार 1/2 इन ब्रॅकेट n1 - n2. जर समजा आपण हे फर्स्ट आणि हे थर्ड इक्वेट केलं, सॉरी सेकंड इक्वेट केलं तर टाइमची व्हॅल्यू पाय कॅन्सल. इथे येणार 3/2 इन ब्रॅकेट n1 - n2. जर आपण याला आणि याला इक्वेट केलं तर टाइम किती मिळेल बाबांनो? 5/2 इन ब्रॅकेट n1 - n2. म्हणजे ह्या एवढ्या वेळानंतर आपल्याला हे कशासाठी मिळत आहेत? वॅनिंग किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? मिनिमम ॲम्प्लिट्यूड. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जे आहे ते कशी असणार? मिनिमम ॲम्प्लिट्यूड. मग यासाठी आपण काय करणार इथं? तर हे झालं समजा कुठलेही 2 टाइमची सबट्रॅक्शन घेतली त्याला आपण म्हणूया टाइम पिरियड. किती असणार मग हा? 3/2 इन ब्रॅकेट n1 - n2 मायनस 1/2 इन ब्रॅकेट n1 - n2. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय काय होणार आहे? तर 1/n1 - n2 राहील ॲज एक्सपेक्टेड. म्हणजे इथे सुद्धा बीट फ्रिक्वेन्सी किती मिळणार रे? n1 - n2. सो हे झालं बीट. आता ॲप्लिकेशन ऑफ बीट हे कुठे कुठे वापरलं जातं? द फेनोमेनॉन ऑफ बीट इज युज्ड फॉर मॅचिंग द फ्रिक्वेन्सीज ऑफ डिफरंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बाय आर्टिस्ट. कुठलेही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे मॅच करण्यासाठी किंवा एका फ्रिक्वेन्सीमध्ये आणण्यासाठी बीट्सचा वापर केला जातो. दे गो ऑन ट्युनिंग अंटिल नो बीट्स आर हर्ड. दुसरा आहे द स्पीड ऑफ एरोप्लेन कॅन बी डिटरमाइंड बाय युझिंग डॉपलर रडार. आता हे काय असतं की समजा एक रडार सिस्टीम आहे, इथे एक रडार सिस्टीम आहे आणि इथून एक असं एरोप्लेन फ्लाय करत चाललेला आहे. हे रडार काय करतं? याच्यापर्यंत वेव्ज पाठवतं. ह्या वेव्ज इथून रिफ्लेक्ट होऊन परत रडारकडे येतात. आता ज्या वेव्ज इथून निघालेल्या आहेत आणि ज्या माघारी येत आहेत ह्या दोन्हीमध्ये स्लाइटली डिफरंट असणार. हा डिफरंट दिसण्याचं कारण काय असतं? डॉपलर इफेक्ट, जे काय आपण 11वीच्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे की अपेरंट फ्रिक्वेन्सी ही रिअल फ्रिक्वेन्सीपेक्षा वेगळी असणार आहे. मग अपेरंट फ्रिक्वेन्सी आणि रिअल फ्रिक्वेन्सीमधला जो डिफरन्स आहे त्यानुसार ठरवता येतं की एरोप्लेनचा स्पीड किती आहे वगैरे सगळ्या गोष्टी इथून ठरवता येतात. हे रडारमध्ये पण आपण बीट्सचा यूज करतो. पुढे आहे मायक्रोवेव्ह सिग्नल किंवा पल्स ऑफ नोन फ्रिक्वेन्सी सेंड टुवर्ड्स द मूव्हिंग एरोप्लेन. एक्सप्लेन केलेलं आहे